हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपा मूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत। अध्याय पहिला, अर्जुन विषाद योग, कुरुक्षेत्रातील युद्धभूमीवरील सैन्याचे निरीक्षण। आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 39 आणि पुढे। अध्याय पहिला श्लोक नंबर 39। कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्म सनातनः धर्मे नष्टे कुलं कृत्स्नम् अधर्मो अभिभवत्युत। कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मः सनातनः धर्मे नष्टे कुलं कृत्स्नम् अधर्मः अभिभवत्युत। कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मः सनातनः धर्मे नष्टे कुलं कृत्स्नम् अधर्मो अभिभवत्युत। कुलक्षये, कुलाचा नाश होण्यामुळे, प्रणश्यन्ति नष्ट होतात, कुलधर्मः कुलधर्म किंवा वंश परंपरा, फॅमिली ट्रेडिशन्स। सनातनः शाश्वत, धर्मे धर्म, नष्टे नष्ट झाल्यावर, कुलम कुलाचे, कृत्स्नम संपूर्ण, that's wrong, wholesale। अधर्मः अधर्म, अभिभवती बदल होतो, उत असे म्हटले जाते। भाषांतर एकदम सिंपल आहे। कुळाच्या नाशामुळे शाश्वत वंश परंपरा नष्ट होते आणि यामुळे उर्वरित कुटुंब अधर्म करण्यात गुंतले जाते असे म्हटले जाते। With the destruction of the dynasty, the eternal family tradition is vanquished, and thus the rest of the family becomes involved in irreligious practice. अर्जुन पुढचा युक्तिवाद आपला भगवंतांना सांगत आहे। त्याची सुरुवात कालच्या श्लोकामध्ये थोडीफार केली त्याने। मी कालचा श्लोक परत एकदा वाचतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तो म्हणतो की हे जनार्दन, जरी लोभाने प्रभावित झालेल्या या लोकांना आपल्या कुटुंबाची हत्या करण्यामध्ये आणि आपल्याच मित्रांशी भांडण करण्यामध्ये दोष दिसत नसला तरी सुद्धा कुटुंबाचा नाश केल्यामुळे होणाऱ्या अपराधांची जाणीव असताना आम्ही अशा पाप कृत्यामध्ये का सहभागी व्हावे। तर तो थोडीशी हिंट देतो की कुटुंबाचा नाश जर आपण केला, कुटुंबाचा नाश कुटुंबाचा नाश केल्यामुळे कुटुंब अधर्मी होईल म्हणजे काय, की जी मागची पिढी आहे त्याला संपवणे, म्हणजे पुढची पिढी आहे, यंग लोक जे आहेत त्यांना धर्माचं संस्कार हे सगळं कोण देणार। अर्जुन म्हणतोय
कुळाच्या नाशामुळे शाश्वत वंश परंपरा नष्ट होते आणि यामुळे उर्वरित कुटुंब अधर्म करण्यात गुंतले जाते. उर्वरित कुटुंब म्हणजे जे शिल्लक राहिलेलं आहे. तर युद्धभूमीवर युद्ध करायला कोण आले? सगळे यंग, प्रौढ, आणि घरी कोण आहे? त्यांच्या पत्न्या आणि लहान मुलं. या सगळ्यांना, आणि हे युद्ध साधं सोपं युद्ध नव्हतं. अखिल भारतवर्षातले सगळे योद्धे तिथे जमलेले. जवळजवळ सगळ्यांनाच मारल्यावरती जी घरामध्ये एक वंश परंपरागत असा धर्माची शिकवण असते, प्रत्येक कुळामध्ये एक वेगवेगळे काही विधिविधानं असतात, नियम बंधनं असतात, ते वडीलधाऱ्या लोकांचंच काम असतं पुढच्या पिढीला समजावून सांगणे, ते संस्कार करणे. आणि अर्जुन थोडक्यात असं म्हणतोय की मी यांना मारल्यावरती हे सगळं करणार कोण? आता याच्यावरतीच आधारित पुढचे 3-4 श्लोक आहेत. 1, 2, 3. पुढचे 3 श्लोक याच्यावरच आधारित आहेत. जेवढे जमतील तेवढे आपण कव्हर करूया आज. कुळाच्या नाशामुळे शाश्वत वंश परंपरा नष्ट होते. वंश परंपरा, यालाच इथे या श्लोकामध्ये शब्द वापरलेला आहे कुलधर्म. कुलधर्म म्हणजे आता त्याचा चुकीचा पण अर्थ करायचा नाही. बऱ्याच घरामध्ये वेगवेगळ्या देवी देवतांची पूजा होत असते. काही वैश्य असतील तर त्यांचे काही वंश परंपरागत असे विधिविधानं असतात. शूद्र असतील तर त्यांचे काही वंश परंपरागत. फॉर एक्झाम्पल, वैश्य म्हणजे आपण पुढे अभ्यास करणार आहोत, परंतु वैश्याची खरी डेफिनेशन, खरी व्याख्या असते ती म्हणजे जो शेती आणि गायींची सेवा करतो तो वैश्य असतो. शेतकरी बेसिकली वैश्य असतो, उत्पादक. मग त्याच्या घरामध्ये अशा काही घटना असतात की नदीची पूजा करणे, भूमातेची पूजा करणे, गायीची पूजा करणे. मग हे वडीलधारी लोक जर सगळे संपले तर हे सगळी वंश परंपरागत जी कार्य करायची असतात ते उरलेली जी कुटुंबातली माणसं आहेत ते करणार नाही. आपण आता सध्या बघतोय की नाही, मागच्या पिढीतल्यापेक्षा आपल्या पिढीतल्यांनी बरेचसे असली धार्मिक कार्य बंद केली. आपल्या पिढीतल्या आपल्या मुलांनी बरीचशी धार्मिक कार्य बंद केली. परत मंदिरात जायलाच कोणाला आता इंटरेस्ट नाही, कारण ते वडीलधाऱ्या लोकांनी ते शिकवलं नाही, सांगितलं नाही. आता आपण जे सध्या परिस्थितीमध्ये आहोत हे तर खूप, अर्जुन जे सांगतोय ते सगळं झालेलं आहे. कुलधर्म नष्ट झालेला आहे. पुढच्या श्लोकामध्ये तो सांगतो की वर्ण संकर होईल, म्हणजे प्रत्येक जण आपापला वर्ण सोडून दुसऱ्याच वर्णाचं काम करायला लागेल. कोणाला काही कळणारच नाही कुठल्या वर्णाचा कोण आहे, कशाचं काय करायचं आहे. हे सगळं समाजामध्ये युद्धानंतर होतं, कारण युद्धामध्ये होलसेलमध्ये सगळ्यांना मारलं जातं. याच्यामध्ये एक शब्द येतो या श्लोकामध्ये, त्याचा शब्द आहे कृत्स्नम. कृत्स्नमचा अर्थ असतो होलसेल. मराठीमध्ये होलसेलला काय म्हणतात? होलसेल. इथे यांनी अर्थ दिलाय संपूर्ण, पण संपूर्ण होत नाही. होलसेल म्हणजे एकदम इतक्या सगळ्यांना मारल्यावरती समाजामध्ये कुटुंब व्यवस्था, हे दान धर्म, यज्ञ तपस्या हे कोण शिकवणार? बेसिकली अर्जुन म्हणतोय घाऊक. यस, घाऊकरित्या जर मारलं. आणि हे डिटेलमध्ये पुढच्या 3 श्लोकामध्ये तो सांगणार आहे की एक्झॅक्टली काय बंद होईल. तर पटकन वाचूया, सुरुवात करूया वाचायला. या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद म्हणतात, कुटुंबातील व्यक्तींचे योग्य संवर्धन होऊन त्यांना आध्यात्मिक मूल्यांची प्राप्ती होण्यास सहाय्यक अशा धार्मिक परंपरेबद्दलची अनेक तत्वे वर्णाश्रम संस्थेच्या पद्धतीमध्ये सांगण्यात आली आहेत. त्याच्यासाठी वर्णाश्रम खूप महत्वाचा असतो. वर्णाश्रम बिघडलं की सगळं बिघडतं, कुटुंब व्यवस्था पण बिघडते. त्यालाच वर्ण संकर म्हणतात. पुढच्या श्लोकामध्ये अर्जुन सांगणार आहे. तर कुटुंबातील व्यक्तींचं म्हणजे योग्य संवर्धन म्हणजे काय? त्यांची शारीरिक तशीच आध्यात्मिक जी वाढ व्हायला हवी ती वाढ कंट्रोलमध्ये आणि प्रॉपरली झाली पाहिजे.
याच्यासाठी वर्णाश्रमाची व्यवस्था खूप अत्यंत महत्वाची असते. त्यांना आध्यात्मिक मूल्यांची प्राप्ती होण्यास सहाय्यक अशा धार्मिक परंपरेची अनेक तत्वे वर्णाश्रम पद्धतीमध्ये सांगण्यात आलेली आहेत. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत होणाऱ्या सर्व पवित्र संस्कारासाठी कुटुंबातील वरिष्ठ व्यक्ती जबाबदार असतात. नाहीतर सांगणार कोण तुम्हाला? जीव जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्याला माहिती आहे किती संस्कार असतात? 16 संस्कार असतात. थँक गॉड लोकांना अजून माहिती आहे की 16 संस्कार असतात. त्याची नावं का माहिती नसेनात. षोडश संस्कार ज्याला आपण म्हणतो की नाही, 16 संस्कार. त्यातले काही अजून करतो आपण. विशेष करून अंत्यसंस्कार करतो. आजकाल अंत्यसंस्कार देखील बऱ्याच कुटुंबांमध्ये केलं जात नाही, कारण आपण मॉडर्न व्हायला लागलोय. धर्माची, शास्त्राची हे जे संस्कार पद्धती आहेत ते सगळे मोडून काढून आपण मॉडर्न व्हायला लागलोय. आणखीन एक संस्कार जनरली केला जातो, अजूनही भारतात चालू आहे, तो म्हणजे विवाह संस्कार. विवाह संस्कार अजून पण का शिल्लक आहे? कारण मस्त पार्टी करायला, मज्जा करायला मिळते. 10-10 दिवसाचा विवाह संस्कार असतो. त्यातला संस्कार राहायला बाजूला, पार्टीच जास्त असते. बाकीचे संस्कार अजून काही लोक करतात, नाही असं नाही. जसं की मुंज किंवा उपनयन संस्कार अजूनही बरेच लोक करतात, परंतु त्याला काही अर्थ राहिला नाही. मुंज किंवा उपनयन संस्कारचा अर्थ असतो, या दिवशी मी गुरूंना यांना सोपवून देतोय, आजपासून हा सिंपल कपडे घालेल, मुंडन करेल आणि ज्ञानाचं ग्रहण करेल, ज्ञानार्जन करेल. पण तो स्टाईलसाठी मुंज केली जाते. दुसऱ्या दिवशीपासून तो सॅन स्कूलमध्येच जातो. हो की नाही? बाकीचे बरेच संस्कार आहेत ते आपण करतो, परंतु आपल्याला माहिती नाही. जसं की कर्णरंध्र संस्कार एक असतो, कान टोचायचा संस्कार, नाक टोचायचा संस्कार, अन्नप्राशन संस्कार अजूनही काही लोक करतात. अन्नप्राशन संस्कार पहिल्यांदा जेव्हा सॉलिड फूड दिलं जातं बाळाला, मलाच आठवत नाही आता, एक 3-4 वर्षापूर्वी आम्ही या 16 संस्कारावरती कॅलेंडर डिझाईन केलेलं. तेव्हा माझ्या सगळे लक्षात होते, आता मी सगळं विसरलो. तर हे संस्कार, बेसिक संस्कार हे असतात आणि हे केलेच पाहिजेत म्हणून त्याच्याबरोबर शास्त्रामध्ये विधिविधानं जोडलेले. त्याच्या मागे काही कारण असतं, ते सायंटिफिक कारण लोकांना समजणार नाही म्हणून त्याच्या मागे विधिविधानं जोडलेले असतात. आणि मग हे घरामध्ये वडीलधारक कोणी नसेल तर हे कोण समजावून सांगणार? सगळं कोण करणार? हो की नाही? फॉर एक्झाम्पल पुढच्या श्लोकामध्ये अर्जुन म्हणतो सगळ्यात महत्वाचा संस्कार असतो तो म्हणजे पिंडोदक म्हणजे पिंडदान अर्पण करायचं संस्कार. ते कोण शिकवणार? इंटरेस्टिंग आर्ग्युमेंट्स देतोय अर्जुन, हो की नाही? प्रभुपाद इथे सांगतात, जन्मापासून मृत्यूपर्यंत होणाऱ्या सर्व पवित्र संस्कारासाठी कुटुंबातील वरिष्ठ व्यक्ती जबाबदार असतात. पण अशा ज्येष्ठ व्यक्तींच्या मृत्यूमुळे कुटुंबातील वंश परंपरागत संस्कार नष्ट होतात. यामुळे कुटुंबातील तरुण सदस्य अधार्मिक गोष्टी करण्यास प्रवृत्त होऊ शकतात आणि आपल्या आध्यात्मिक मुक्तीची संधीही गमावू शकतात. सगळ्यात मोठं नुकसान काय होतं? आध्यात्मिक मुक्तीची संधी गमावतो आपण जेव्हा संस्कार बंद होतात. आता हे मी 16 संस्कार महत्वाचे सांगितले, परंतु छोटे मोठे संस्कार देखील असतात. फॉर एक्झाम्पल आपण जसं सकाळी चर्चा करत होतो, खाली बसून पाणी पिलं पाहिजे, एखाद्याला पाय लागला तर नमस्कार केला पाहिजे, आपले ग्रंथ पुस्तक ज्ञान देतात आपल्याला, ते वाईट ठिकाणी खाली ठेवले नसले पाहिजेत, त्याची काळजी घेतली पाहिजे वगैरे वगैरे. बऱ्याच अशा गोष्टी असतात. आजी बरोबर बसली की आजी एवढ्या काही गोष्टी सांगते की आपल्याला लक्षात पण राहणार नाही. एक फिलॉसॉफर आहे अमेरिकेमध्ये, तो म्हणतो की आजच्या समाजामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे आजच्या घरातल्या बायका आजी बरोबर बसून भाजी निवडत नाहीत. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट स्टेटमेंट ऍक्च्युली, कारण आजी भाजी निवडतानाच असल्या गोष्टी सांगत असते, असं करायचं नसते, तसं करायचं नसते. पूर्वीची आजीच सांगायची, काय एवढी एवढी टिकली लावली,
सुवासिनीने कशी एवढी मोठी टिकली लावली पाहिजे, आम्ही बघा कशी लावत होतो, काय 2 बांगड्या घातल्यात, हात भरून घातलं पाहिजे, या सगळ्या मागे काहीतरी कारण असायचं, ऍक्च्युली सायंटिफिक कारण असायचं. आणि हे सगळे संस्कार मग शिकवणार कोण? युद्धात हे सगळेच मेले. अर्जुन म्हणतो मेलेच्या ऐवजी युद्धात जर मी या सगळ्यांना मारलं तर हे सगळे संस्कार शिकवणार कोण? आणि मग त्याचं सगळ्याचं पाप मला लागणार नाही का? अर्जुन लॉजिकल बोलतोय की नाही? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता हे सगळे संस्कार नाही झाले तर समाजामध्ये अराजकता सगळीकडे भरपूर प्रमाणामध्ये वाढते, केऑस निर्माण होतो, कारण सगळेच वाईट प्रवृत्तीचे होतात, एकमेकाचं हिसकावून घेण्यामध्ये एक्सपर्ट होतात, जसं आज आपण पाहतोय. परंतु सगळ्यात महत्वाचं नुकसान होतंय ते म्हणजे ही जी पुढची पिढी आहे त्यांचं रक्षण करणं आपलं कर्तव्य आहे. ते आध्यात्मिक मुक्तीला मुक्तील. लहान मुलांचं रक्षण आपण अधर्मापासून करायचं असतं. रोगराई, ऊन वारा पाऊस याच्यापासून करणे हे एवढंच कर्तव्य वाटतं आपल्याला. खरं कर्तव्य असतं आई वडिलांचं लहान मुलांचं पुढच्या पिढीच्या अधर्मापासून रक्षण करणे आणि अध्यात्माच्या मार्गावर आहेत की नाहीत ते पाहणे. हेच जर आपण करत नसलो तर कसलेच संस्कार नाहीत मग आपल्याकडे. जसं वृषभदेव आपल्या शिकवणीमध्ये आपल्या मुलांना समजावून सांगताना म्हणतात, गुरु न सस्यात, जननी न सस्यात, पिता न सस्यात. ऍक्च्युली तुम्ही आई वडील झालंच नसलं पाहिजे जर आपल्या मुलांना तुम्ही धर्माच्या मार्गावर आणू शकत नसाल. स्ट्रॉंग स्टेटमेंट आहे ऍक्च्युली. आणि प्रभुपाद इतक्या वेळेला हा श्लोक सांगतात आणि आपण सिरियसली घेत नाही. आपल्याला वाटतं आपल्या मुलांनी ऐशो आरामात जगण्यासाठी भौतिक ज्या दिशेने हे जग चाललंय त्या दिशेनेच आपली मुलं गेली पाहिजे. अर्जुन ज्याची भीती वाटते म्हणून सांगतोय ते ऍक्च्युली समाजामध्ये आज घडतंय, त्यामुळे समजावून सांगायला काय विशेष अवघड जात नाही. ऍक्च्युली आता समाजामध्ये तीच अवस्था आहे. सगळे वर्णसंकर झालेत, कुलधर्म राहिलेला नाही, हो की नाही? त्यामुळे तरुण सदस्य अधार्मिक गोष्टी करण्यास प्रवृत्त होऊ शकतात आणि आपल्या आध्यात्मिक मुक्तीची संधीही गमावू शकतात. म्हणून कोणत्याही कारणासाठी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींची हत्या होऊ देऊ नये. व्हेरी इंटरेस्टिंग. भागवतम मध्ये पहिल्याच स्कंदामध्ये मला वाटतंय 5व्या अध्यायामध्ये एक अत्यंत महत्वाचा श्लोक आहे. तिथे सांगितलेलं आहे की समाज हा परफेक्ट समाज तेव्हाच असतो जेव्हा समाजामध्ये या 5 व्यक्तींचं संरक्षण केलं जातं. नंबर 1 ब्राह्मण, नंबर 2 गाय, नंबर 3 स्त्रियांचं संरक्षण केलं जातं, नंबर 4 वृद्ध जे वडीलधारे लोक आहेत त्यांचं संरक्षण केलं जातं, आणि नंबर 5 लहान मुलांचं संरक्षण केलं जातं. हे 5 जण जर सुरक्षित नसतील तर तो समाज कधीही प्रगती करत नाही. आर्थिक प्रगती करत नाही, भौतिक प्रगती करत नाही, सामाजिक प्रगती करत नाही, आध्यात्मिक तर डेफिनेटली करत नाही. आणि या 5च्या मागची कारणं दिलेली आहेत तिथे त्या श्लोकामध्ये, तात्पर्यामध्ये शिल प्रभुपादांनी. आणि वडीलधाऱ्या लोकांचं, वृद्ध लोकांचं संरक्षण हे एवढ्यासाठीच महत्वाचं असतं की त्यांची पुढचा जन्म आणि पुढची आध्यात्मिक प्रगती सोपी जावी. कारण ते या जन्मामध्ये जर चिंतित शोकमय जीवन त्यांनी जर व्यतीत केलं तर चिंता आणि शोक आणि भय आपल्याला अध्यात्माकडे जाऊ देत नाही. हे एक कारण असतं. आणि दुसरं एक कारण हे असतं की अध्यात्माच्या मार्गावरती जीवन मुक्त होण्यासाठी जो मार्ग असतो तो त्यांनाच माहिती असतो. तो तुम्हाला सांगणार कोण तर त्यांना तुम्ही संरक्षण दिलं नाही. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून अर्जुन म्हणतोय कसं होणार. आणि आता पुढचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये तो स्पेसिफिकली म्हणतो स्त्रियांचं संरक्षण होणार नाही. मी जर या सगळ्यांना मारलं तर स्त्रियांचं संरक्षण होणार नाही. आणि स्त्रियांचं संरक्षण झालं नाही तर काय होतं. काय म्हणतो अर्जुन, अधर्मा विवाद कृष्ण प्रदुष्यंती कुलस्त्रिया.
कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकर। हे कृष्ण, कुळामध्ये जेव्हा अधर्माचे प्राबल्य होते, अशा प्रकारे वडीलधारे मेले, युद्धाला सगळे पुरुष झाले ते पण मेले, तेव्हा कुळातील स्त्रिया दूषित होतात आणि याप्रमाणे स्त्री जातीचे पतन झाल्यामुळे हे वृष्णी वंशजा अवांछित संतती उत्पन्न होते। अवांछित म्हणजे अनवॉन्टेड पॉप्युलेशन निर्माण होते। आणि अनवॉन्टेड पॉप्युलेशनचं मेन काम काय असतं? इथे या मृत्यू लोकामध्येच नरक निर्माण करणे। आताची पॉप्युलेशन जवळजवळ अनवॉन्टेड आहे, अवांछित आहे, सगळीकडे नरकच नरक बघतोय आपण। नरक म्हणजे काय? दुःख जास्त वाढणार। जेव्हा जेव्हा धर्म नष्ट होतो, धर्माचा ऱ्हास होतो, तेव्हा दुःख जास्त वाढणार, होलसेल मध्ये वाढणार, जसं आता सध्या वाढत आहे। काही काही नंबर्स जर आपण बघितले तर असे धक्का बसण्यासारखे नंबर आहेत, परंतु आपल्याला काही वाटत नाही। अमेझिंग। गेली 1 वर्ष रशिया युक्रेनवरती अटॅक करते, हजारो लाखो लोकांना मारलं, आपण बिझी आहे टीव्ही बघण्यामध्ये, टीव्ही वरती हास्य जत्रा बघण्यामध्ये, काय ते बिग बॉस बघण्यामध्ये। अमेझिंग। हे पुढच्या श्लोकात सांगितलं ऍक्च्युली की जेव्हा वर्णसंकर होतं तेव्हा नरकमय परिस्थिती निर्माण होते। वर्णसंकर म्हणजे सगळे पुढची पिढी सगळीच अधार्मिक निर्माण होते। कोणीही आपल्या वर्णाप्रमाणे वागत नाही, एकमेकांचं शोषण करणे, एकमेकांना फसवणे, आपल्या स्वार्थाचा फक्त विचार करणे, जे आता सध्या एक्झॅक्टली चालू आहे। हे कृष्ण, कुळामध्ये जेव्हा अधर्माचे प्राबल्य होते तेव्हा कुळातील स्त्रिया दूषित होतात आणि याप्रमाणे स्त्री जातीचे पतन झाल्यामुळे हे वृष्णी वंशजा अवांछित संतती उत्पन्न होते। आता याच्या मागे स्त्री जातीला दोष देण्याचा इथे काही उल्लेख नाही आहे, परंतु शास्त्रामध्ये असं जनरली सांगितलं जातं की स्त्री ही भावनिक आणि नाजूक असते, त्यामुळे तिने सदैव प्रोटेक्शन खाली राहिलं पाहिजे। मॉडर्न स्त्रियांना कदाचित पटणार नाही, पण त्याचे परिणाम आपण बघतोय सगळीकडे। आणि मग हे युद्धामध्ये सगळे होलसेलमध्ये सगळे पुरुष मारले तर यांचं रक्षण कोण करणार? आणि यांचं रक्षण जर झालं नाही तर त्या दूषित होतील। त्या दूषित नाही झाल्या तर त्या कुलस्त्रिया राहणार नाहीत। इथे शब्द वापरलाय कुलस्त्रिया। कुलस्त्रिया म्हणजे काय? कुलीन स्त्री ही पवित्र असते आणि त्याच्या विरुद्ध जी स्त्री असते ती कधीच पवित्र राहत नाही, ती वेश्या असते। आज सध्या ही वेश्यागिरी जवळजवळ सगळीकडे वाढलेली आहे। नुसतंच रेड लाईट एरियामध्ये आहे असं नाही, कॉलेजमध्ये आहे, युनिव्हर्सिटीमध्ये आहे, बॉलिवूडमध्ये आहे, हॉलिवूडमध्ये आहे, टीव्ही वरती आहे, सगळीकडे। का? कारण धर्माचं रक्षणच होत नाही आणि धर्माचे रक्षण करणारेच अर्जुन म्हणतो इथे सगळे आलेत, सगळ्यांना मी मारणार आता। मग तुम्हाला वाटत नाही समाज वाईट अवस्थेमध्ये जाईल? तुम्ही मला कसलं मोठं पाप करायला सांगताय? तात्पर्य, जीवनातील शांती, भरभराट आणि आध्यात्मिक प्रगती यांच्यासाठी समाजातील सभ्य लोकांची संख्या ही मूलभूत आधार आहे। अगदी भौतिक दृष्ट्या जरी आपण विचार केला तरी जीवनातील शांती, जीवनात शांती नसेल तर सुख नाही। शांती हा बेसिस असतो, ऍक्च्युली बेस असतो। भरभराटी, ज्याला आपण भरभराटी म्हणतोय आजकाल, गावामधला एखादा व्यक्ती दुबईला जायचा 1970 मध्ये, आज गावातल्या प्रत्येक घरातला एक व्यक्ती परदेशात आहे। परंतु ऍक्च्युली ही भरभराटी नाहीये, सगळ्यांना वाटतं ही भरभराटी आहे। वाईट अवस्था आहे, भयानक वाईट अवस्था आहे।
खरी भरभराटी व्हायची असेल तर सगळे शांत सुखी समाधानी असले पाहिजे. आणि सगळे शांत सुखी समाधानी जर व्हायचे असतील तर त्याचं मार्गदर्शन करणारे सगळे जिवंत असले पाहिजे. त्यांनाच मी मारतोय अर्जुन म्हणतो. आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी समाजातील सभ्य लोकांची संख्या जास्त असणे गरजेचं आहे, अवांछित लोकांचं नाही. राष्ट्राच्या आणि समस्त लोकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी योग्य आणि चांगल्या लोकांची समाजामध्ये संख्या वाढावी यासाठीच वर्णाश्रमातील मूळ तत्वांची रचना करण्यात आली आहे. बरेच लोक आपले भक्त म्हणतात वर्णाश्रम युजलेस आहे प्रभूजी, वर्णाश्रमाचा काही उपयोग नाही, वर्णाश्रम शक्यच नाही. परंतु प्रभुपादांच्या पानापानावरती तुम्हाला वर्णाश्रम ऐकायला मिळेल आणि तुम्ही वाचल्यावरती तुमच्या लक्षात येईल की वर्णाश्रमाशिवाय दुसरा पर्यायच नाही. ही सगळी कारण ही सिस्टीम बनवली भगवंतांनी. भगवंतांशिवाय एवढे परफेक्ट सिस्टीम कोण बनवू शकतो? हे मूर्ख भक्त आपले जे वर्णाश्रम शक्य नाही म्हणतात ते ऍक्च्युली भगवंतांना चॅलेंज करतात. कारण भगवंत म्हणतात की मी बनवली सिस्टीम, ती काम करू शकत नाही, असं होणारच नाही. असे म्हणणारे सगळे एकतर सुपर डुपर राक्षसी प्रवृत्तीचे असले पाहिजेत, कारण भगवंतांच्या विरुद्ध कोण जातो? असुर, हो की नाही? किंवा त्यांनी कधी वर्णाश्रम बद्दल ऐकलेलंच नाही. या दोन गोष्टी होऊ शकतात. आपण कधी वर्णाश्रम बद्दल ऐकलेलंच नाही. प्रभुपादांनी हजारो ठिकाणी हजारो वेळेला अगदी गळा फाटेपर्यंत ओरडून सांगितलंय. प्रभुपादांच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रभुपाद वर्णाश्रमच सांगत. हे जी सिस्टीम समाजाची बिघडते, अर्जुन सांगायला ती ऑलरेडी बिघडली, ती पुन्हा व्यवस्थित करायची असेल तर प्रभुपाद सांगतात की हे सगळे नियम, बंधन, कुलधर्म, कुल स्त्रिया, हे सगळं प्रॉपरली कशामध्ये? वर्णाश्रम मध्ये. आणि याचं डिटेलमध्ये स्पष्टीकरण आणि हे पुन्हा कसं प्रस्थापित करायचं हे सगळं डिटेलमध्ये श्रील प्रभुपादांनी श्रीमद भागवतम मध्ये दिलेलं आहे. यस, तुम्ही जे रोज भागवतमचा क्लास अटेंड करता त्यांना पण माहिती आहे मला, हे आश्चर्याची गोष्ट वाटणार आहे, कारण आपण कधी सिरियसली वाचतच नाही. प्रभुपादांना स्पॉटलेस आचार्य म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण कधी श्रवण करतच नाही. हा आपला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. हे का गरजेचं असतं? प्रभुपाद इथे सांगतात, राष्ट्राच्या आणि समस्त लोकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी, लक्षपूर्वक ऐका, मोठं वाक्य आहे, राष्ट्राच्या आणि सगळ्या लोकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी योग्य आणि चांगल्या लोकांची समाजामध्ये संख्या वाढावी यासाठीच वर्णाश्रम धर्मातील मूळ तत्वांची रचना करण्यात आली आहे. चांगली माणसं जास्त असतील तर समाज चांगला, वाईट लोकांची संख्या वाढत गेली की समाज पूर्ण अधोगतीला जातो, राष्ट्र पूर्ण अधोगतीला जातो. अशी सभ्य संतती स्त्रीदातीच्या पावित्र्यावर आणि एकनिष्ठतेवर अवलंबून असते. ज्याप्रमाणे मुले ही वाममार्गाला लागू शकतात त्याचप्रमाणे स्त्रियांचे अधपतनही सहजपणे घडू शकते. म्हणून लहान मुले, स्त्रिया तसेच या दोघांनाही कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींकडून संरक्षणाची आवश्यकता असते. व्हेरी इम्पॉर्टंट. शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की स्त्रीने सदैव पुरुषाच्या संरक्षणाखाली राहायला पाहिजे. मॉडर्न स्त्रीचं रक्त लगेच खवळते असलं काहीतरी ऐकल्यावर. पण याचा अर्थ असा नाही की तिने एक गुलाम म्हणून राहिलं पाहिजे. याचा अर्थ असा असतो की जसं की लहान मुलांना देखील आपण संरक्षण देतो. का? कारण त्यांचा दुसरे फायदा घेण्याची जास्त शक्यता असते. लहान मुलांना दुसरे येऊन फसवू शकतात म्हणून आपण त्यांना संरक्षणाखाली ठेवतो. तसंच स्त्रियांना देखील दुसरे फसवण्याची जास्त, आसुरी लोक फसवण्याची शक्यता जास्त असते. आता हा विषय वेगळा आहे की घरातला पतीच आसुरी निघाला, त्यानेच फसवलं. हे कलियुगामध्ये 99% झालं. त्यामुळे स्त्री पुरुष समानता वगैरे निर्माण झाली. परंतु स्त्री पुरुष समानता हे पूर्णपणे चुकीचं आहे, हे उत्तरच नाहीये. त्याचे परिणाम अजून वाईट होतात ते आज आपण बघतोय.
काल परवापासून न्यूज मध्ये आहे, पुण्यामध्ये एका 11वीच्या मुलीचा 4 जणांनी मिळून छळ केला. ऍक्च्युली त्या मुलांच्या फ्लॅटवरती. ती मुलगी गेलीच कशाला होती त्या मुलांच्या फ्लॅटवरती, हा प्रश्न कोणीच विचारत नाही आहे मीडियामध्ये. असं त्याचा अर्थ असा नाही माझ्या बोलण्याचा की त्या मुलीची पूर्णपणे चूक होती. ती पूर्णपणे निर्दोषी असू शकते, परंतु स्त्रीच्या स्वभावातच हा हळवेपणा असतो की तिला सहजपणे फसवता येतं, आणि म्हणून तिने संरक्षणाखाली राहणे गरजेचं असतं. शास्त्रामध्ये खूप स्ट्रिक्टली सांगितलंय, लहानपणी वडिलांच्या संरक्षणाखाली असलं पाहिजे, लग्न झाल्यानंतर पतीच्या संरक्षणाखाली असलं पाहिजे, आणि पतीने संन्यास घेतल्यानंतर मुलाच्या संरक्षणाखाली राहायला पाहिजे. नसेल तर आजकाल जे समानता समानता आपण ओरडतोय, समानतेला काही अर्थच राहत नाही. मग समानता, मग लहान मुलांना पण समानता का देऊ नये आपण? ते पण जीवच आहेत ना. उद्या लहान मुलगा, तुमचा मुलगा म्हणेल की तुमचं काय ऐकू मी, रस्ता क्रॉस करायचं नाही, मी करणार. मग तुम्ही म्हणाला समाज समानतेकडे चाललेला आहे, त्यामुळे मी त्याच्यावर बंधनं घालू शकत नाही, तू रस्ता क्रॉस करू शकतो. मग त्याचे काय हाल होणार? आपण का संरक्षण देतो लहान मुलांना? आईस्क्रीम वाल्याने बोट धरला तर आपण शिकवतो लहान मुलांना, हो की नाही, हात धरू द्यायचं नाही, लगेच पळून घरात यायचं. तशी सेम अवस्था असते. आणि स्त्रियांना जर वाटायला लागले की अशी स्वतंत्रता आपल्याला पाहिजे, त्याच्याशिवाय मी इंद्रिय तृप्ती करू शकत नाही, त्यालाच म्हणतात स्त्री प्रदूषित होणे, जे आज मॅक्झिमम स्त्रियांना वाटतं, दुर्दैवाने. का आपण ऐश करू नये? अमेरिकेमध्ये परवा स्त्रियांनी मोर्चा काढलेला. पुरुष लोकच बिनशर्टाचे फिरतात समाजामध्ये, त्यांना कुणी काय म्हणत नाही, आम्ही का फिरू नये? आणि ते बिनशर्टाचेच मोर्चा काढलेला. आपण भारतीय लोक आहोत, अजूनही आपल्याला थोडीफार अक्कल आहे. भगवंतांनी थोडीफार संस्कृती इथे शिल्लक ठेवलेली आहे भारतामध्ये. आपल्या लक्षात येतं की हे किती चुकीचं आहे. या समानतेच्या नावाखाली आपलंच आपण पतन करतोय हे अजूनही कळत नाहीये बऱ्याच जणांना. आता याचा अर्थ बिलकुल असा नाहीये की स्त्रियांवर अत्याचार झालेला नाही किंवा होत नाहीये. 100% होतो, 100% होतो, आणि भयानक प्रमाणामध्ये होतो, हे मान्य करतो आम्ही सगळे, शास्त्र देखील मान्य करतं. परंतु याच्यावरती उपाय असतो, जो अत्याचारी पुरुष आहे त्याला दंड देणे, त्या पुरुषास समान होणे नाही. तर त्याला दंड तर तुम्ही देतच नाही. आपण असले हिरो लोक आपण राजगद्दीवरती बसवलेत, जे रेप करणाऱ्यांना जेलमधून बाहेर काढून त्यांचाच सत्कार करतात. या कठीण परिस्थितीमध्ये स्त्री हातात शस्त्र देखील घेऊ शकते, अशी ही उदाहरणं हजारो आहेत आपल्या परंपरेमध्ये, आणि त्याचाही कुठे विरोध केलेला नाहीये. फक्त विरोध कशाचा केला जातो? अशा प्रकारच्या स्त्री स्वातंत्र्यामध्ये, स्त्री पुरुष समानतेमध्ये पतन झालं नसलं पाहिजे. व्हा समान, समान कार्य करा, परंतु जर पतन होत असेल, मी पण रात्री अपरात्री बारमध्ये फिरणार, मी पण घोड्या गाढवासारखं तुमच्यासारखं पैसे कमवणार, मी पण ऐश करणार, मी का दुसऱ्यांच्या बरोबर भाव जाऊन, अशा प्रकारची पतन होत गेले की मग या स्वातंत्र्यतेला, या समानतेला काही अर्थ राहत नाही, हो की नाही? आणि अर्जुन त्याचीच भीती वाटते म्हणून सांगतो की हे त्यांचं रक्षण करणारे कुणीच राहिलं नाही, तर मग त्यांचं पतन फास्ट होणार, आणि त्या पतनातून जी नेक्स्ट पिढी निर्माण होते ती खूप डेंजरस असते, ती सगळी अधार्मिकच असते. तुमच्यापैकी काही जण अमेरिकेत वगैरे राहून आले असतील किंवा पाश्चात्य संस्कृती माहिती असेल तुम्हाला, मी काय बोलतोय ते परफेक्टली कळालं असेल. पाश्चात्य संस्कृतीमध्ये इतकं पतन झालेलं आहे, महाभयानक, कारण तिथे ही स्त्री पुरुष समानता आणि स्त्री स्वातंत्र्य वगैरे 1950 मध्ये सुरू झालं. त्याचे परिणाम आज तिथली संस्कृती भोगते. काही काही मुलांना माहितीच नाही आपले आई वडील कोण आहेत.
काही काही आयांना माहितीच नाही ह्याचा वडील कोण आहे. तुम्ही फक्त विचार करा. आणि हे एक दोन उदाहरणं नाही बरं का, होलसेल मिळतात असे समाजामध्ये. मी 15 वर्ष अमेरिकेत राहिलो, एकही माणूस मला असा भेटला नाही जो मला म्हणाला नाही की माझी 3 लग्न झालेले, 4 लग्न झालेले. सगळ्याची 2, 4, 5, 6 लग्न झालेले आहेत. आणि काही काही 50% आसपास लोक असे जी बिन लग्नाचे 10 संबंध ठेवून राहतात. अगदी भयानक परिस्थिती आहे. लहान मुला मुलींना व्यभिचार करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं अमेरिकेमध्ये. कल्पना करू शकणार नाही तुम्ही. 10वीच्या निरोप समारंभाला शाळा अट घालते की बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड जोडीनेच यायचं, त्याच्याशिवाय तुम्ही अलाउड नाही आहे निरोप समारंभाला यायला. शाळा अट घालते. हा आणि हे आपल्याला हे सगळं स्त्री पुरुष समानतेचा परिणाम आहे. सगळं अधर्माचा परिणाम आहे. अमेझिंग. मी जेव्हा सुरुवातीला, मी बऱ्याच जणांनी हे उदाहरण ऑलरेडी ऐकलेलं आहे, परंतु जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी सांगतो. मी 2001 ला गेलो ऍक्च्युली अमेरिकेला, तेव्हा टीव्ही बघायची सवय होती. तेव्हापासून भयानक तिथे ते रियालिटी शोज वगैरे चालायचे, बिग बॉस सारखे. तर एका शो मध्ये असं दाखवलं जायचं की आई स्टेजवरती मुलाला घेऊन येते आणि ती म्हणते की याचा बाप कोण आहे मला माहिती नाही. मग ते रिसर्च करून शोधून काढतात की 9 महिने 9 दिवसापूर्वी ज्या दिवशी तुमची प्रेग्नन्सी सुरू झाली तेव्हा तुमचा संबंध कोणाकोणाशी होता. मग ती सांगते याच्याशी होता, याच्याशी होता, याच्याशी होता, 4-5 जणांचं नाव सांगते. आणि मग ते सगळे 4-5 जण भांडतात की मी बाप नाही, मी बाप नाही, मी बाप नाही, कारण कुणाला जबाबदारी नको आहे. मग त्या सगळ्या 5 जणांची कोर्टाकडून ऑर्डर घेऊन त्या लहान मुलाच्या ब्लड बरोबर DNA टेस्ट केली जाते आणि ती स्टेजवरती सगळ्यांसमोर पुकारून सांगितली जाते की खरा बाप कोण आहे. आणि पहिल्यांदा मला असं वाटायचं की हा जस्ट शो असेल, पण नंतर रोजच असते. रोज दुपारी 2 वाजता हा कार्यक्रम आहे आणि रोज दुपारी नवीन आई असते. एवढे लोक आणतात कुठून? मग हळूहळू 1-2-3 वर्ष अमेरिकेत राहिल्यावर माझ्या लक्षात आलं की हे तर कॉमन आहे, एवढं कॉमन आहे. आणि अमेरिका टॉपमोस्टला आहे भ्रूण हत्यामध्ये. एका दिवसात एका क्लिनिकमध्ये 400 ते 500 भ्रूण हत्या केली जाते. गव्हर्नमेंटने ऍक्च्युली स्पेशल क्लिनिक्स काढलेस फक्त भ्रूण हत्येसाठी. 2-3 वर्षापूर्वी हा विषय चर्चेमध्ये होता, तुम्ही वाचलं पण असेल ऍक्च्युली. अमेझिंग, अमेझिंग. मग आपल्याला काय वाटतं, एवढ्या खालच्या पातळीला जाऊन स्त्रिया का वागू शकतात? आता स्त्रिया म्हणतील की पुरुषांचा दोष आहे. ऑफकोर्स पुरुषांचाच दोष आहे, पण पुरुषांना तेच पाहिजे. तुम्ही तुमच्या मनाची अवस्था कशी टिकवून ठेवू शकाल? त्यालाच पावित्र्य म्हणतात. त्याच्यासाठी कुटुंब व्यवस्थेमध्ये कुलधर्मामध्ये कुलधर्माप्रमाणे राहावं लागतं, इथेच शिकावं लागतं. आणि दुर्दैवाची गोष्ट बघा, भारतातल्या प्रत्येक माणसाचं लक्ष त्या संस्कृतीकडे. अजून त्या संस्कृतीतले ऍक्च्युली 30-40% पण अजून आलेलं नाही आपल्याकडे. पण आपली इच्छा ही आहे की 100% ती संस्कृती आपल्याला पाहिजे, हो की नाही? मुंबई, पुणे, कलकत्ता, दिल्लीमध्ये ऑलरेडी चालू आहे. 70, 80, 90, 100% चालू आहे ती संस्कृती. व्हेरी बॅड. हे समजावून सांगतोय अर्जुन इथे ऍक्च्युली की युद्धामध्ये हे तर होणार नाही. आणि हे होतं बरं का युद्धामध्ये. 2ऱ्या महायुद्धानंतरच अमेरिकेची ही परिस्थिती झाली. त्याच्या आधी अमेरिकेमध्ये रस्त्यावरती चर्चेस होते. आज त्या चर्चमध्ये कोणी फिरकत नाही. विशेष करून मिड वेस्ट म्हणून एक एरिया आहे, तिथेच मी 4-5-6 वर्ष काम केलं ऍक्च्युली. असे प्रत्येक रोडला चर्चेस आहेत मोठे मोठे, परंतु कोणीही येत नाही. सगळ्या चर्चच्या बाहेर बोर्ड लावलेला असतो, विकायला काढलेला आहे. प्रभुपादांनी बरेच चर्चेस विकत घेतले कारण कुणीच येत नव्हतं चर्चमध्ये. आणि ही परिस्थिती 2ऱ्या महायुद्धानंतर झाली, कारण होलसेलमध्ये माणसं मारली गेली. ज्यांनी हे शिकवायला पाहिजे होतं पुढच्या पिढीला तेच मेले सगळे युद्धामध्ये. आणि अर्जुन एक्झॅक्टली तेच सांगतोय. असं झालं तर कसं होणार? तुम्हाला वाटत नाही हे जनार्दन, तो इथे भगवंतांना आधीच्या श्लोकामध्ये जनार्दन म्हणतो आणि या श्लोकामध्ये काय म्हणतो अर्जुन भगवंतांना? वार्ष्णेय.
म्हणजे वृष्णी वंशजा, वृष्णी वंश तेव्हा खूप फेमस होता पवित्र म्हणून. तुम्ही तुमचा वंश टिकवून ठेवला, आम्ही आमचा वंश बर्बाद करा म्हणून सांगा लागलाय मला तुम्ही युद्धामध्ये. हेच तुमचं चुकीचं मार्गदर्शन आहे, अर्जुन म्हणतो भगवंतांना. तर हे खूप महत्वाचं असतं. कुलस्त्रिया, कुलीन स्त्रिया टिकवून ठेवणे हे समाजासाठी अत्यंत 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 महत्वाचं असतं. प्रभुपाद इथे सांगतात, विविध धार्मिक व्रत वैकल्ये करण्यात मग्न राहिल्या स्त्रिया व्यभिचाराच्या वाम मार्गाकडे जाण्यास प्रवृत्त होणार नाहीत. चाणक्य पंडितांच्या मताप्रमाणे सामान्यतः स्त्रिया फार बुद्धिमान नसतात आणि त्यामुळे विश्वासूही नसतात. याचा अर्थ असा नाही बरं का की ते खालच्या पातळीचे असतात. बऱ्याच लोकांना असं वाटतं की चुका काढल्या म्हणजे ते खालचे आणि आपण वरचे. इथे कोणी श्रेष्ठ कोणी कनिष्ठ म्हटलेलं नाहीये, फक्त गुण वर्णन. भगवंतांनी दोघांचं शरीर वेगवेगळं बनवलंय, त्यासाठी कारण आहेत. पुरुषाचं शरीर धष्टपुष्ट आणि स्ट्रॉंग बनवलंय कारण त्याला त्या प्रकारचं काम करायचंय. स्त्रीचं शरीर नाजूक बनवलंय का तिला त्या प्रकारचं काम करायचंय. नुसतं शरीरच नाही, शरीराचा मन बुद्धी हा देखील भाग असतो. पुरुषाचं शरीर मधलं जे मन आणि बुद्धी आहे ते अशा प्रकारचं कठोर बनवलं जातं कारण त्याला रोज बाहेर जाऊन भावनिक न होता काम करायचंय. स्त्रियांचे मन बुद्धी हे भावनिक बनवलेलं असतं स्वाभाविकताच. का? कारण तिला घरामधल्या सगळ्यांचे संबंध टिकवून ठेवून कुटुंब एकत्र ठेवायचं असतं. त्याच्यासाठी भावनेची खूप गरज असते. पुरुषाचं काम नाही. कधी करून बघा, तुम्हाला वाटत असेल मी स्त्रीपेक्षा श्रेष्ठ आहे, कधी करून बघा, तुम्हाला लक्षात येईल. लहान मुलं बघा, जेव्हा भीती वाटत असते, शोक चिंता वाटत असते, परत परत आईकडे जातात, बापाकडे येत नाही. त्यांना कोणी शिकवा पण लागत नाही हे की तुझी भावनिक गरज इकडे पूर्ण होणार आहे, तुझी आर्थिक गरज इकडे पूर्ण होणार आहे. कुणी शिकवावं लागत नाही त्यांना, ते आपोआप शिकतात. कसं काय? कारण भगवंतांनी बनवलंयच तसं. त्यामुळे याच्यामध्ये कुणी श्रेष्ठ आणि कुणी कनिष्ठ नसतो. इनफॅक्ट स्त्रीच श्रेष्ठ असते कारण स्त्री ही शक्ती असते. पुरुष हा जरी शक्तिमान असला त्याची शक्ती स्त्री असते. आणि हे विसरतो आपण. मी मगापासून स्त्रियांबद्दल बोलतोय, याचा अर्थ असा नाही की पुरुष धुतल्या तांदळासारखे आहेत. ऍक्च्युली पुरुषांचीच ही इच्छा असते की स्त्री पुरुष समानता यावी, जेणेकरून स्त्रियांचा उपभोग मला घेता येईल, स्वैरपणे घेता येईल. पुरुषच नालायकच असतातच ऍक्च्युली. पण स्त्रिया हा भावनिक असतात म्हणून त्यांना संरक्षणाची गरज असते. प्रभुपाद इथे काय सांगतात की धार्मिक क्रिया करण्यामध्ये पूर्वीच्या स्त्रिया मग्न असायच्या, त्यामुळे हे बाकीचे त्यांच्या मनामध्ये कधी विचारच यायचे नाही. म्हणून वंश परंपरागत विविध धार्मिक कार्यांमध्ये त्यांना सतत व्यस्त ठेवणे आवश्यक असते. या प्रकारे त्यांच्या पावित्र्यामुळे आणि भक्तीमुळे वर्णाश्रम धर्मामध्ये सहयोग घेण्यास पात्र अशा चांगल्या संततीची निर्मिती होईल. वर्णाश्रम टिकून राहील. ज्यांनी भागवतम वाचलेलं आहे त्यांना माहिती असेल, जेव्हा कली येतो, कलियुगाच्या सुरुवातीला पर्सॉनिफाईड कली, एक फिगर दाखवले, कली येतो, गायींचे पाय कापतो, परीक्षित महाराज भेटतात त्याला, तो म्हणतो मला 4 ठिकाणं सांगा, मी तिथे जाऊन बसतो. तुम्हाला माहिती आहे कथा. शेवटी तो परीक्षित महाराजांच्या डोक्यात जाऊन बसतो, कारण तिथे सोनं असतं. तुम्ही ऐकले ही कथा, हो की नाही? तर त्याच कथेमध्ये सांगितलेलं आहे की कली जो आहे, कलियुगाच्या सुरुवातीला तो अटॅक करतो वर्णाश्रमावर. कारण वर्णाश्रम तुटला की समाज तोडायला जास्त वेळ लागत. कलियुग मग फास्ट सुरू होत. वर्णाश्रम खूप महत्वाचे आहे आणि वर्णाश्रमामध्ये स्त्रियांचं महत्व अत्यंत 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 महत्वाचं आहे. जरी त्यांना वर्ण नसला तरी. वर्ण हे कामावरून ठरवलं जातं आणि काम करायचं पुरुषांना असतं. स्त्रियांनी घर सांभाळायचं असतं, परंतु त्यांच्यासाठी देखील एक अख्खा अध्याय दिलाय नारद मुनींनी, स्त्री धर्म म्हणून. व्हेरी इम्पॉर्टंट. सगळ्यात महत्वाची जबाबदारी असते म्हणजे वर्णाश्रम धर्मामध्ये सहभागी होतील अशी संतती निर्माण करणे. ती जर आपण केली नाही, त्याच्या विरुद्ध जर केलं तर पूर्ण
पूर्ण समाजाची वाट लागते. ऍक्च्युली नुसत्या कुटुंबाचीच नाही, कुटुंबाची तर 100% लागते, समाजाची देखील वाट लागते. अशा वर्णाश्रम धर्माच्या अभावामुळे साहजिकच स्त्रिया पुरुषांबरोबर कार्य करण्यात आणि त्यांच्यामध्ये मिसळण्यात स्वतंत्र बनतात. जे आजकाल सुरू आहे फ्री मिक्सिंग. हे बघा, तुम्ही जरी आतून कितीही पवित्र असला, जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये कामाला जाता जिथे नवरा नाही आहे, घरातले कुणीच वडीलधारे नाही आहेत, त्यामुळे ऑफिस मधले लोक तुमच्याकडे कुठल्या दृष्टीने बघतात त्याच्यावर तुमचा थोडंच कंट्रोल राहणार आहे. आता त्याला तुम्ही हजारो दोष द्या त्या लोकांना, ते आहेत पण नालायक, परंतु समाजाची घडीच सगळी बिघडते, त्याला दोषी कोण आहे? सगळेच दोषी ठरवले पाहिजे. कारण वर्णाश्रमामध्ये हे असे एवढे मोठे ऑफिसेसच नव्हते जिथे 5-5 हजार लोक संबंध नसताना येऊन काम करतात रात्री 12-12 वाजेपर्यंत. इन्फोसिस, विप्रो असले सगळे. तर वर्णाश्रम धर्म जिथे नसतो तिथे मग हे सगळं सुरू होतं. पुरुषांबरोबर कार्य करणे, फ्री मिक्सिंग, पार्टीला जाणे, ट्रिपला जाणे, यात्रेला जाणे वगैरे वगैरे. व्यभिचाराला अशी मोकळीक मिळाली की अनावश्यक लोकसंख्या वाढण्याची शक्यता वाढते. बेजबाबदार व्यक्ती सुद्धा समाजामध्ये व्यभिचाराला उत्तेजन देतात आणि त्यामुळे मनुष्य जातीमध्ये अनावश्यक संततीची बेसुमार वाढ होते आणि युद्ध महामारीचे संकट बळावते. यातून जी मुलं निर्माण होतात त्यांना धर्माचा लवलेश नसतो. जसं मी मगाशी सांगत होतो की नाही, अमेरिकेमध्ये ज्या आईला माहिती नाही आहे याचा बाप कोण आहे, ज्या मुलाला माहिती नाही आहे याचे आई वडील कोण आहेत, अशी मुलं मॅक्झिमम वेळेला नशा करणे, ड्रग्ज करणे, बंदुका घेऊन कोणालाही मारणे सर्रास रोज होत असतं अमेरिकेमध्ये. कारण त्यांच्यावर संस्कार करणारे कोणीच नाही आहे. आईला स्वतःच्या ड्रगच्या पैशाची काळजी लागली आहे, ती मुलाकडे कशाला बघेल? बाप तर नाहीच आहे. बाप म्हणाला तुम्हाला समानता हवी होती ना, आपला संबंध नाही आहे, तुमचं तुम्ही वेगळे राहा. ऍक्च्युली हे मातांना, स्त्रियांनाच जास्त सहन करावं लागते. हे समानतेचे जे वाईट परिणाम आहेत ते सहन देखील त्यांनाच जास्त करावं लागतं. तुम्ही कायदे हजारो बनवाल, परंतु ते कायद्यामध्ये प्रेम नसतं. तुम्ही अर्धी संपत्ती घ्याल डायव्हर्स मध्ये, घटस्फोटामध्ये, महिन्याला त्याला जेवढं शिल्लक राहत नाही त्याच्यापेक्षा जास्त पोटगी घ्याल, परंतु प्रेम कुठे आहे? त्या मुलाला वडील म्हणजे काय कोण समजावून सांगणार? आई म्हणजे काय कोण समजावून सांगणार? आणि ही समाजाची परिस्थिती आहे सध्या. दुर्दैवाने अर्जुनचा विषाद, अर्जुनचं दुःख राहिलं बाजूला, आपला समाज आपण बघत बसलो. का? कारण अर्जुनचं जे दुःख आहे तेच आपलं दुःख आहे. त्याच्यासाठीच भगवद्गीता आहे. तर अर्जुन मेन मुद्दा सांगतो की कुटुंबातल्या या लोकांना मारलं तर कुटुंबातली वंश परंपरा, धर्म परंपरा, विधी विधान हे सगळे शिकवणार कोण? नष्ट होईल. त्यातला सगळ्यात महत्वाचा असतो तो म्हणजे स्त्रियांचं रक्षण करणं, ते नष्ट होईल. ते नष्ट झालं तर नवीन संतती जी निर्माण होणार ती वर्णाश्रमाचं पालन करणार नाही. आणि त्याचाच पुढचा भाग म्हणून पुढच्या श्लोकामध्ये तो सांगतो, आणि म्हणून समाज पूर्ण नरकमय होईल. त्याच्यावरती पण प्रभुपाद मोठा तात्पर्य देतात, त्यामुळे तो आज आपण वाचणार नाही. ऑलरेडी 7:56 झालेत, त्यामुळे इथेच थांबूया आपण. काळजी करू नका, याच्या सगळ्यावरती भगवंत उत्तर देणार आहेत. आपल्याला आता जरी अर्जुनचे सगळे तर्क शास्त्र शुद्ध वाटत असले तरी ते कसे चुकीचे आहेत हे भगवंत समजावून सांगणार आहे. तेव्हा आपण डिटेलमध्ये त्याचा अभ्यास करणार आहे. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? बोल. हरे कृष्ण. मगाशी तुम्ही सुरुवातीला म्हटला की वृद्ध लोक जगायला पाहिजे नाहीत, म्हणजे ते मेली गेली नाही पाहिजे, कारण त्यांच्यामुळं कुळाचा नाश होत नाही. तर माझा असा प्रश्न होता की जर वृद्ध लोक इंद्रिय तृप्तीत जगत असले आणि
त्यांची जर मुलं नातवंड भक्ती करत असले आणि ते जर त्यांना त्रास देत असेल तर मग अशा वृद्ध माता पित्यांचं काय करायचं? त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न करायचा. प्रभूजी ऐकत नाही, कारण कसं वृद्ध झालेत, येस तर येस त्यांचं आयुष्य अख्खं इंद्रिय तृप्तीमध्येच गेलंय. येस. त्याच्यामुळे भक्ती काय आहे, भगवंत कोण आहेत हे ते सांगत नाही. आणि जर यात्रेला वगैरे गेलो, मंदिरात गेलं की मग घरातली कामं त्यांना करायला लागतात, मग खाण्यापिण्याचे हाल होतात, स्वतः करून खायला लागतं, मग यात्रेला जाऊ नको म्हणून भांडणं काढतात. मग अशा वेळी काय करायचं? वेल, तुम्ही जी तक्रार सांगितली ती बऱ्याच घरांमध्ये ही तक्रार आहे ऍक्च्युली. यात दोन गोष्टी आहेत, आता लक्षपूर्वक ऐका. तुम्ही जी तक्रार सांगितली ती चुकीची आहे. त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करणे, त्यांच्या औषधाची, त्यांच्या सुखसोयींची व्यवस्था करणे तुमची जबाबदारी आहे, ती तुम्ही पार पाडली पाहिजे. त्यासाठी यात्रा कॅन्सल करायला लागली तरी चालेल. भगवंत असं कुठेही सांगत नाहीत की तुम्ही तुमच्या वडीलधाऱ्यांची सेवा सोडून माझी सेवा करा किंवा तुमच्या मुलाबाळांची सेवा सोडून माझी सेवा करा. आणि ती सेवा पण करत नाहीये तुम्ही यात्रेला जाताय. यात्रेला जाणे म्हणजे भगवंतांची सेवा नव्हे, मंदिरला जाणे म्हणजे भगवंतांची सेवा नव्हे. बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये असं आहे की पूजा करणे, मंदिरला जाणे, यात्रेला जाणे म्हणजे भगवंतांची सेवा. हे पहिले डोक्यातून काढून टाका. तुम्ही यात्रेला वर्षातून 4 वेळा जाता, तुम्ही त्याच ट्रेन मधून जाताना भगवंतांची गाय बाहेर कचऱ्यापेटीतली कचरा खात असते बघता, तुमच्या मनामध्ये काही होत नाही, त्या गाईला वाचवावं असं तुम्हाला वाटत नाही. भगवंतांची सेवा म्हणजेच आपल्याला माहिती नाहीये. हा, तुमचे आई वडील जर ही तक्रार करत असतील तर त्यांची तक्रार अगदी रास्त आहे. कारण या वयामध्ये त्यांना त्यांचं जेवण करायला लावणे, त्यांना त्यांचे कपडे धुवायला लावणे हा मूर्खपणा आहे. त्यांची सेवा करणे हा तुमचा धर्म आहे. तो धर्म तुम्ही निभावला पाहिजे. त्यासाठी यात्रा कॅन्सल करायला लागली तरी चालेल. भगवंतांनी कुठेही सांगितलेलं नाहीये माझ्या यात्रेला तुम्ही आलंच पाहिजे मगच तुम्ही शुद्ध भक्त होता. तर मनी नाही भाव आणि पंढरपूरला जा आणि वृंदावनला जा याच्यात काय अर्थ नसतो. पहिली गोष्ट ही समजावून घ्या. आता दुसरा पार्ट म्हणजे काही घरांमध्ये खरोखरच पूर्ण विरोध असतो. मी मांसाहार करणार म्हणजे करणार, तुला काय करायची भक्ती करायची करत जा, आई वडील सांगतात मुलांना असं. अशा केसेसमध्ये मात्र अशा आई वडिलांना एका ठराविक लेवल पर्यंत समजावून सांगायचं असतं. नाही ऐकले तर त्यांना वेगळं ठेवायचं असतं. त्यांनी त्यांच्या मार्गावरती, तुम्ही तुमच्या मार्गावरती. का? कारण मनुष्याचा जन्म पुन्हा मिळत नाही. जे ग्रॉस जे भक्तीची 4 मूलभूत स्तंभ आहेत, मांसाहार, नशा, जुगार आणि व्यभिचार, या 4 गोष्टीतल्या 4 गोष्टींसाठी जर तुम्हाला जबरदस्ती केली जात असेल तर मात्र अशा आई वडिलांसोबत राहायचं नाही. हे असुर असतात. हिरण्यकशिपू सोबत जसा प्रल्हाद महाराज राहिले नाहीत त्याप्रमाणे, ध्रुव महाराज जसे सोडून गेले त्याप्रमाणे शास्त्रामध्ये याला परवानगी असते. आणि हे कलियुगामध्ये मात्र तुम्ही ही गोष्ट तुमच्या गुरुशी, मार्गदर्शकाशी चर्चा केली पाहिजे. आणि ती थ्रेशोल्ड किंवा ती लिमिट कधी आली का नाही हे तुम्ही न ठरवता गुरु सोबत चर्चा करून ठरवली पाहिजे. असं नाही आहे की उद्याच्या उद्यात सोडायचं म्हणजे सोडायचं. एक लिमिट असते त्याला. पण थोडस करुणा, दया आपल्याही मनामध्ये देखील असली पाहिजे. समजावून सांगायचा पुरेपूर प्रयत्न करायचा. जसा भगवान श्रीकृष्णाने देखील एका दिवसात युद्ध करायचा निर्णय घेतला नाही, भरपूर पद्धतीने समजावून सांगायचा प्रयत्न केला. स्वतः शांती प्रस्ताव घेऊन गेले. आणि जेव्हा काहीच मार्ग नाहीये असं कळाल्यानंतर मग म्हटले आता युद्ध करायलाच पाहिजे. त्याप्रमाणे जर अशा पद्धतीने ग्रॉस म्हणजे आता तुम्ही म्हणाल की आमचे आई वडील यातलं काही करत नाहीत, परंतु बरेच आई वडील करत असतात. खोटं बोलणे, दुसऱ्यांना फसवणे हा एक प्रकारचा जुगार असतो. आई वडील जुगार खेळत नसतील, ऍक्च्युअली कॅसिनोमध्ये जाऊन किंवा पत्ते वित्ते खेळत नसतील, पण तुमचा व्यवसाय खोटं बोलायचा असेल, सकाळपासून संध्याकाळपर्यंत खोटं बोलायचं, आणि मुलांना पण ते फोर्स करत असतील नाही खोटं बोलायलाच पाहिजे, आपला व्यवसाय आहे आपल्याला करायलाच पाहिजे, ते तुम्हाला मान्य करायची काही गरज नाही. तुम्ही नाही म्हणू शकता. खोटे बोलणे हा जुगार असतो. बऱ्याच भक्तांना हे 4 नियम जे आहेत ते डीप मध्ये माहिती नाही आहेत. सगळ्यांना वाटतं की मांसाहार बंद केलं की आपण झालो.
नाही, मांसाहार बंद करण्यामागे मूळ महत्वाचं असतं ते म्हणजे मनामध्ये करुणा दया उत्पन्न करणे. ही जर अजून झालेली नसेल, तुमचा मांसाहार बंद करून काय उपयोग नाही. असे लोक आहेत जे जन्मापासून कधीच मांसाहार केला नाही, पण मनात करुणेचा लवलेश नाही, नुसता द्वेष निंदा एवढंच भरलेलं आहे. मग तो ऍक्च्युली तो नियम पाळत नसतो. नशा करायच नाही, परंतु मला रोज हे पाहिजे म्हणजे नशाच असते. मग ते दही असो चपाती असो. तसंच खोटं बोलणे हे जुगार असतो, लक्षात. आणि अस्वच्छ राहणे, स्वच्छतेची काळजी न घेणे हा व्यभिचार असतो. शौच बऱ्याच जणांना माहिती नाहीये. तर हे एका लेवल पर्यंत आपण सहन करायचं आणि एका लेवल नंतर आपल्याला हे सहन करायची काही गरज नाही. जर तुम्ही खऱ्या अर्थाने शुद्ध भक्त होणार असाल तर. तुमचा पण भक्तीचा ढोंग असेल तर मग त्याला काही अर्थ नाही. आणि हे का सांगितलंय शास्त्रामध्ये? कारण मनुष्याचं जीवन हे एकमेव जीवन असं आहे ज्याच्यामध्ये भक्ती म्हणजे काय कळते. त्याला एकट्यालाच एक्स्ट्रा बुद्धी दिलेली आहे. म्हणून हे व्यर्थ घालवायचं नसतं. या जन्मातच, या जीवनातच आपल्याला हे जन्म मृत्यूचं चक्र बंद करायचंय आणि या जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडायचंय. म्हणून ते सिरियसली घ्यायचं असतं. हा प्रभूजी, तुम्ही म्हणता तसं आम्ही सगळी सोय करतो औषधं खाण्यापिण्याची. आता मला भक्ती देऊन 10-12 वर्ष झाली, पण मी 10-12 वर्षात फक्त 3 वेळा ट्रिपला गेलीये. पण मी त्यांच्या खाण्यापिण्याची सोय केली होती, पण त्यांनी तिथं भांडणं काढली आणि त्यांच्या हातचं खाल्लं नाही आणि स्वतःच करून खाल्लं. मग अशा पोझिशन मध्ये काय करायचं? हे व्यवस्था केली म्हणजे काय केली? दुसऱ्या कोणाला तरी करायला लावलं किंवा पैसे देऊन करून घेतले? पैसे नाही दिले. आम्ही दोघे सून आहेत. तर मग मी भक्तीत आहे आणि मोठी जाऊ माझी भक्तीत नाहीये. मग मी तिला सांगितलं की मी सासूचं करते इतके वर्ष, तर आता मला यात्रेला जायचं, तू 15 दिवस हे कर. तर ती म्हटली ठीक आहे. मग माझ्या मोठ्या जावेनी दिले डब्बा. तर मग सासू सासऱ्यांनी ऐकलं नाही, तिच्या संग भांडले आणि म्हटले नको, मला तुझा डब्बा नको, तू आम्हाला विष खाऊ घालशील असं म्हणून त्यांनी भांडणं काढली. तिचा डब्बा आणू नको म्हणून म्हटले. मग तिने भांडणं काढल्यावरती मग जावेनी दिला नाही. आणि हे सगळं मला नंतर 15 दिवसांनी आलं, जेव्हा मी डब्बा दिला तेव्हा मला कळलं. कलियुगामध्ये आपण शास्त्राच्या आधारांपासून खूप 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 दूर आलेलं आहे. त्यामुळे सगळे एका दिवसात फिक्स करणं खूप कठीण आहे. ज्याला वर्णाश्रम म्हणतात ते सगळं फिक्स करणे खूप 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 कठीण आहे. मग अशा केसेसमध्ये माझं तरी मत आहे की तुम्ही यात्रेला गेलं नसलं पाहिजे, तुम्ही त्यांची सेवा केली पाहिजे. ते तुम्हाला ऐकायला आश्चर्यकारक वाटेल, परंतु यालाच वर्णाश्रम म्हणतात. तसं प्रभूची सेवा केली तरी सुद्धा ते ना ऍक्च्युली मुलाचा आणि सुनेचा खूप तिरस्कार करतात. म्हणजे ऍक्च्युली माझं लव्ह मॅरेज आहे आणि माझी सासूने सांगितलं होतं की मला माझ्या मुलाला श्रीमंत बायको करायची आहे, म्हणजे हुंडा भेटेल. पण आमचं लव्ह मॅरेज झालं, मग हुंडा आला नाही. त्यामुळे ती माझा खूप तिरस्कार करते. तरी सुद्धा मी सगळं विसरून मी सगळं तिचं करते, पण तिच्या मनातनं माझ्यासाठी द्वेष तो जात नाही. मग कधी कधी मग मी वैतागून यात्रेला जाते. म्हणजे माझ्या आता असे 3च ट्रिपा झाल्यात. मग मी अशा परिस्थितीत काय करायला पाहिजे? मग ती माझा द्वेष करते तर तो राग माझ्या मनात जात नाही. किंवा मला माहिती की मी मला भक्त बनायचं तर मला नम्र बनलं पाहिजे. त्याच्यामुळे मी सेवा करते खरं तिची. ही अवस्था प्रत्येक घरामध्ये आहे. याला कोणी कृष्ण जयसिंग प्रभूजी, तुम्ही म्यूट करा. असे प्रॉब्लेम्स प्रत्येक घराघरामध्ये आहेत. तुम्ही तुमच्या मार्गदर्शकाशी याच्याबद्दल चर्चा केली पाहिजे. ठीक आहे प्रभूजी. मुळात प्रॉब्लेम असा असतो की बऱ्याच जणांना भक्ती म्हणजे वाटतं की यात्रेला जाणे, जप करणे, आणि मग ते दुसऱ्याला आवडत नाही. परंतु भक्तीचा अर्थ हळूहळू तुम्हाला भगवद्गीता वाचल्यानंतर लक्षात येईल की भक्तीचा अर्थ असतो हृदय शुद्ध करणे, हृदय स्वच्छ करणे. आणि शुद्ध हृदय हे बऱ्याच जणांना आकर्षित करून घेतात. तुमच्या मनातलं प्रेम, तुमच्या मनातली करुणा, तुमच्या मनातली दया हे समोरच्याला दिसलं पाहिजे, हे कळलं पाहिजे. त्याच्याऐवजी लोभ, द्वेष, निंदा या गोष्टी जर दिसत असतील तर तिथे कॉन्फ्लिक्ट होत असतात. आणि
याचा अर्थ असा नाहीये की तुमच्या मनात त्यांच्या मनात नाही आहे. या जगामध्ये कलियुगामध्ये 99.99% लोकांच्या मध्ये आसुरी गुण आहेत. त्यामुळे कुणी तुम्हाला असा भेटणार नाही जो पूर्णपणे शुद्ध आहे. त्यामुळे हे सगळीकडे चालू आहे. एका लिमिट पर्यंत हे सहन करायचं असतं आणि त्याच्यानंतर ते सोडून द्यायचं असतं ऍक्च्युली. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो की लहान मुलं जर वाईट वागत असतील तर त्यांचे रोजच लाड करून चालत नाही. काही वेळेला शिक्षा पण द्यावी लागते. त्याच्याशिवाय लक्षात येत नाही त्यांच्या ऍक्च्युली की एक्झॅक्टली आपण चुकीचं काहीतरी वागतोय. तसंच जे वर्णसंकरातून निर्माण झालेली आताची वडीलधारी पद्धत ही पिढी आहे त्यांना पण कधी कधी असं दंड द्यावा लागतो. त्याच्याशिवाय त्यांच्या लक्षात येत नाही. त्यांना दंड दिलं पाहिजे. तुम्हाला दंड काय द्यायचा? तुम्हाला आवडत नाही ना तर तुम्ही सेपरेट राहा आणि तुमचं करा. सेपरेटच राहतोय प्रभूजी, पण ते म्हणतात की तरी सुद्धा तुम्ही सगळं आम्हाला पुरवायचं, डबे वगैरे पण द्यायचं, मग सगळं करतो तरी सुद्धा तिरस्कार त्यांचा कमी होत नाही आणि तो तिरस्कार मग नातवंडावर निघतो. आता 25 वर्ष झाली लग्नाला तरी सुद्धा तो राग नातवंडावरच निघतो. आता नातवंड मी मोठी झालीत लग्नाच्या वयाची, मग नातवंड वैतागतात की आम्ही जाणार नाही म्हणून आजीकडे, तोंड बघणार नाही. मग आम्ही तरी किती समजवणार ना मुलांना. हे स्पेसिफिक तुमचे प्रॉब्लेम्स आता स्पेसिफिकली डिस्कस केले पाहिजेत. आता मी एक ओव्हरऑल ब्लँकेट सोल्युशन सांगत होतो. हे काय प्रत्येकाच्या घरामध्ये लागू होणार नाही. त्यामुळे एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय आहे हे तुम्ही तुमच्या मार्गदर्शकाशी चर्चा करून ठरवलं पाहिजे. भगवद्गीता वाचन आहे की का भांडणाची चावडी आहे? काय अर्थ आहे प्रभूजी याला? हे अभ्यास चाललाय, वाचन चाललंय आपलं भगवत अध्यात्म, आणि ही काय घरगुती भांडणं सोडवायचा अभ्यास आपली चावडी आहे का? नाही, काय हरकत नाही प्रभूजी, प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स असतात. परंतु एका ठराविक लिमिट पर्यंत तुम्ही तुमचे पर्सनल प्रॉब्लेम सांगत जावा. पर्सनल प्रॉब्लेम्स हे प्रत्येकाचे वेगळे असतात. त्याच्यावरती सोल्युशन हे जे जनरल सोल्युशन असतं ते प्रत्येकाच्या पर्सनल प्रॉब्लेम वरती लागू होत नसतं. त्याच्यासाठीच आपले आध्यात्मिक गुरु असतात, त्याच्यासाठीच आपले काउन्सिलर असतात, शिक्षा गुरु असतात, आपले मार्गदर्शक असतात. त्यांच्याशी ह्या सगळ्या चर्चा केल्या पाहिजेत आपण वैयक्तिकरित्या आणि त्यातून मार्ग काढला पाहिजे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सॉरी, आणि इतर भक्तांना त्रास झाल्याबद्दल क्षमा मागते. हरे कृष्ण प्रभूजी, धन्यवाद, प्रणाम. हरे कृष्ण, धन्यवाद, प्रणाम. प्रभूजी तुम्ही हरे कृष्ण प्रभूजी. हरि बोल. एक मिनिट. यस, सारिका माताजी बोला. तुम्ही या समाजाचे वर्णन सांगितले की म्हणजे व्यभिचाराचे स्त्रियांच्या आता जे समाजात चालले, मग आता कसं तरुण मुले असणे सुद्धा त्याचे धोक्यात झाले आई वडिलांना, तर त्यांना कसं ट्रीट करायचं किंवा त्यांच्यावर कसं संस्कार करायचे जेणेकरून ते सुरक्षित राहतील त्यांच्या वेशभूषेनुसार. येस, करायचं. खूप अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही. ऍक्च्युली प्रॉब्लेम असा आहे की हे मगापासून तुम्ही ऐकत असाल की वर्णाश्रमाशिवाय शक्य नाही. आपण एकटे जरी भक्ती करत असलो किंवा भक्तीच्या मार्गावरती, मुळात भक्तीचा मार्ग म्हणजे आपल्याला बऱ्याचदा चुकीचं सांगितला जातो. जप करणे, मंदिरात जाणे. मंदिरात गेलं तरी सगळीकडे हेच चालू असतं, कोणी कसंही वागत असतं. प्रभुपाद सांगतात की भक्तांच्या संघामध्ये राहिलं पाहिजे, भक्तांच्या संघामध्ये लहान मुलांना वाढवलं पाहिजे, भक्तांच्या संघामध्ये मुलांना भक्तीचे संस्कार दिले पाहिजेत. एका मुलाला वाढवायला पूर्वी पूर्ण गावाची जबाबदारी असायची. फक्त ते घरातच वाढायचं नाही. त्यामुळे आणि आजकाल आई वडील तर आपण अजिबातच लक्ष देत नाही. आपण सगळी जबाबदारी शाळेवर सोपवून देतो. आपल्याला वाटतं की शाळेची फी भरली म्हणजे सगळी जबाबदारी शाळेची आहे, संस्कार द्यायची पण जबाबदारी शाळेची आहे. शाळा शिक्षण देईना, संस्कार कुठून देणार आहे? प्रभुपाद सांगतात की ही शाळा पहिल्यांदा बंद केली पाहिजे.
पूर्णपणे 100% बंद केली पाहिजे. तुम्हाला तुमच्यापैकी काही जणांना हे सहमत होणार नाही किंवा पटणार देखील नाही, परंतु आपले संस्थापक आचार्य सांगतात की शाळा पूर्णपणे बंद केली पाहिजे. ज्याला आपण शाळा म्हणतोय आजकाल, ते फक्त आणि फक्त भौतिक इंद्रिय तृप्तीचं शिक्षण द्यायचं काम करतं. अध्यात्माची तिथे आमच्या लहानपणी थोड्याफार प्रमाणात तरी होतं काहीतरी. आमचे गुरुजी जे होते रोज येऊन सुविचार लिहायचे, 4 चांगल्या गोष्टी सांगायचे. आता ते देखील घडत नाही शाळेमध्ये. पहिली गोष्ट ही शाळा बंद केली पाहिजे. भक्तांच्या संघामध्ये राहिलं पाहिजे. लहान मुलांना सांगून कधीही पटत नसतं. लहान मुलं बघून शिकत असतात. त्यांना 4 मैत्रिणी मिळाल्या ज्या अशा पवित्र विचाराच्या असतील, पवित्र राहणाऱ्या असतील, पवित्र कपडे घालणाऱ्या असतील, तर त्यांना तुम्हाला सांगायची पण गरज लागत नाही. संघ हा सगळ्यात महत्वाचा घटक असतो प्रत्येकाच्या जीवनामध्ये. सिनेमाला मुली का जातात? कारण 4 मैत्रिणी येऊन म्हणतात चला, म्हणून जातात. तिची इच्छा पण नसते जायची. सिनेमा, टीव्ही हे सगळं बंद केलं पाहिजे. पूर्णपणे बंद केलं पाहिजे. टीव्ही घरातून काढून फेकून दिला पाहिजे ऍक्च्युली. आणि सिनेमा, टीव्ही या माध्यमातून काय होतं, ज्या गोष्टी समाजामध्ये नाही आहेत त्या देखील बिनधास्तपणे दाखवल्या जातात. मग ते आपल्याला हळूहळू नॉर्मल वाटायला लागतात. हे तोडके कपडे घालणे वगैरे. मग आता हे खूप कठीण काम आहे. टीव्ही, सिनेमा, शाळा, कॉलेज सगळं बंद करणे. मग करायचं काय? म्हणून भक्तांचा संघ पाहिजे. भक्तांच्या संघामध्ये राहिलं पाहिजे. आणि प्रभुपादांची हेच प्लॅनिंग आहे ऍक्च्युली, की भक्तांनी एकत्र राहिलं पाहिजे, संघामध्ये राहिलं पाहिजे, एकमेकांना सपोर्ट केलं पाहिजे, एकमेकांना हे शिकवलं पाहिजे, सगळ्यांनी मिळून भक्तीचं काम केलं पाहिजे. अशा संघामध्ये जी मुलं वाढतात त्यांच्यामध्ये साहजिकच असे हे चांगले संस्कार होतात. त्यांचे एक इकोसिस्टम तयार होतं. माणूस हा सामाजिक प्राणी आहे. तो एकटा नाही राहू शकत. एकटं तुम्ही बदलतो म्हटलं, शेजारच्या घरातली मुलगी कॉलेजला जाते, तुमची मुलगी का नाही जाणार? किती कंट्रोल करणार? शेजारच्या मुलीच्या बापाने आयफोन घेऊन दिलाय कारण त्याचा बिझनेस आहे. तुम्ही जॉब करणार आहे, तुम्हाला अँड्रॉइड फोनच परवडतो. काय करणार तुम्ही? बरंच आपल्या भक्तांना अजूनही लक्षात येत नाहीये की ऍक्च्युली भक्तीमध्ये प्रगती आपण स्वतः करायची असेल, आपल्या मुलांना भक्तीत टिकवून ठेवायचं असेल तर आपला संघ बदलला पाहिजे. आणि वैष्णवाचा पहिला बिझनेस असतो संघ बदलणे. असत संघ त्याग येई वैष्णवाचार. तुम्ही भरपूर सांगाल, तुम्ही भरपूर त्यांना फोर्स पण कराल की मुलींना सांगाल की तुम्ही भगवद्गीतेच्या क्लासला या, प्रभूजी काय सांगतात जरा ऐका. परंतु रोजचं त्यांचं बंबार्डिंग शाळा कॉलेजमध्ये मैत्रिणीमध्ये वेगळंच आहे. ते डॅमेज कंट्रोल तुम्ही किती करणार? करून किती करणार? नाही करू शकत आपण. आणि आता हे मला माहिती आहे, हे सोल्युशन मी जे सांगतोय ते देखील अत्यंत कठीण आहे. भक्तांच्या मध्ये पण आजकाल चांगले संबंध राहिले नाहीत. एकत्र राहायचं खूप कठीण झालेलं आहे. इंडिव्हिज्युअली आपण काय करू शकतो आहे या परिस्थितीमध्ये? आपण काय करू शकतो? सगळ्यात मोठा प्रॉब्लेम मी अमेरिकेतून आल्यानंतर पाहिला तो म्हणजे आई वडिलांचा आणि मुलांचा संवादच होत नाही. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ऍक्च्युली लहान मुलं आपल्या आई वडिलांबरोबर कधी बोलतच नाहीत आणि आई वडील आपल्या लहान मुलांबरोबर कधी बोलतच नाहीत. आणि हे पूर्वी ठीक होतं जेव्हा एकत्र कुटुंब होतं, कारण त्यांना बोलणारे आजी होती, आजोबा होते, काका होते, मामा होते, आत्या होती. पण आता तुम्ही एकटे राहताय. तुम्ही मुलांशी नाही बोलला तर त्यांच्याशी कोण बोलणार? त्यांच्याशी त्यांचे मित्रमैत्रिणी बोलणार. कारण न बोलता माणूस राहू शकत नाही. माणूस हा सामाजिक प्राणी. तुम्हाला असं न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहायचं असेल, घरातून वेगळं होऊन एकटं, तर ही तुमची जबाबदारी, आई वडिलांची जबाबदारी आहे. रोज आपल्या मुलांशी बोलणे, एक मित्राप्रमाणे बोलणे, त्यांच्या गरजा समजावून घेणे, त्यांच्याशी संवाद करणे, त्यांची मनस्थिती ओळखून घेणे, त्या प्रमाणामध्ये त्यांना मार्गदर्शन करणे. आणि मॅक्झिमम आई वडील याच्यामध्ये फेल होतात आणि मग इथेच सगळं चुकतं. बऱ्याच आई वडिलांना वाटतं
की आपली मुलगी असं करणार नाही, शेजारची पळून गेली, आपली कधी जाणार नाही. आणि एक दिवस तो आल्यानंतर मग आपण डोक्याला हात लावतो, हो की नाही? मला बरेच जण येऊन भेटतात जे अगदी कॉन्फिडेंटली सांगत होते माझी मुलगी असं कधी करूच शकत नाही, सगळ्या गावच्या स्टोऱ्या सांगायच्या. आणि त्यांची मुलगी जेव्हा करते तेव्हा मग डोक्याला हात लावून येतात, प्रभूजी काहीतरी सांगा. काय सांगा? जेव्हा सांगत होतो तेव्हा तुम्ही ऐकलं नाही, तुम्ही म्हणत राहिला माझी मुलगी असं कधीच करू शकणार नाही, हो की नाही? आणि हे कठीण आहे. का कठीण आहे? कारण आपल्या संस्कृतीमध्ये लहान मुलांशी बोलणे प्रकार नाही. कारण आपली संस्कृती ही एकत्र कुटुंबाची संस्कृती आहे. ती एकत्र कुटुंब पद्धती जवळजवळ आपण तोडून टाकलेली आहे. मला नाही वाटत कुठे शिल्लक आहे सध्या. आता याच्यावरती उपाय, तुम्ही आपल्या मुलांशी बोललं पाहिजे, रोज बोललं पाहिजे. त्यांना विश्वास बसला पाहिजे की आपले आई वडील आपले मित्र आहेत, आपण त्यांना काही सांगू शकतो असं त्यांना वाटलं पाहिजे, आतून वाटलं पाहिजे. नियम बंधनं प्रेमाने समजावून सांगितली पाहिजेत, आनंदाने त्यांच्याकडून करून घेतली पाहिजेत. ही एक स्किल असते, एका ठराविक लेवल नंतर जबरदस्ती करायची असते, त्याच्या आधी नाही. हे आजकालचे बरेच आई वडील विसरलेत ऍक्च्युली. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आमचे एक प्रभूजी आहेत, परवा माझा मुलगा आणि ते प्रभूजी एका 10 दिवसाच्या शिबिराला गेले होते. शेतीचं शिबिर होता ऍक्च्युली, परंतु आध्यात्मिक ठिकाणी होता. काय काय शिकला मी विचारत होतो, तर त्या प्रभूजींनी मला एकच वाक्य सांगितलं, मी तेव्हापासून आजपर्यंत विचार करतोय. प्रभूजी मला म्हटले, त्यांचा जो प्रशिक्षक होता तो म्हणाला की तुमच्या मुलांच्या शुद्ध अन्नाची तुम्हाला तर काळजी तर घ्यायचीच आहे, परंतु तुमच्या मुलांना भविष्यात काका मामा आत्या नसणार आहेत, ही सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असणार आहे, ह्याचा पण विचार तुम्ही केला पाहिजे. आणि ही सत्य परिस्थिती आहे. आणि हे काका मामा आत्या आणायचे कुठून? आहेत ते चुकीचे वागतात किंवा आपण त्यांच्याशी चुकीचं वागतो, एकत्र कुणाचंच पटत नाही. मग पटणार कुठे? या आत्ताच्या परिस्थितीमध्ये फक्त एकच शक्यता आहे, ते म्हणजे भक्ताशी तुमचं पटू शकतं, कारण भक्ती मार्गावरती प्रामाणिकपणे तो असेल तर. इथे पण पटत नाही, आमचा अनुभव आहे. बऱ्याच आश्रमामध्ये मी राहून आलोय, इथे स्वार्थ आणि एवढा भरलेला आहे. कोणाला भगवद्गीता सिरियसली वाचायची नाही आहे, प्रभुपादांचं कार्य कोणाला सिरियसली करायचं नाही आहे, भक्तांचं देखील पटत नाही. अशा वेळी आपण शुद्ध व्हायचा प्रयत्न केला पाहिजे, शुद्ध संबंध निर्माण केले पाहिजेत भक्तांमध्ये. आणि आपल्या मुलांना असे प्रेमळ विश्वासू काका मामा आत्या द्यायची जबाबदारी आपली आहे. सगळं सोडून तुम्ही याच्यावर काम केलं पाहिजे. ऍक्च्युली तुमची जॉब बिब सगळं सोडून द्या, काही गरजेचं नाही आहे. तुमची मुलंच जर चांगली राहणार नसतील, तेवढे लाखो करोडो रुपये कमवून तुम्ही करणार काय? तुमचा मुलगा 20-25च्या वरती जगणारच नसेल तर त्याला केम्ब्रिज मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी एवढं रात्रंदिवस कुत्र्या मांजऱ्या घोड्यासारखं काम करून उपयोग काय? आपण विचारच करत नाही याचा की ऍक्च्युली महत्वाचं काय आहे. अध्यात्म बाजूला ठेवूया, ऍक्च्युली महत्वाचं काय आहे? त्याचं आरोग्य महत्वाचं आहे, हो की नाही? त्याची समाजातली स्थिती महत्वाची आहे. तो किंवा ती, विशेष करून मुलींच्या बाबतीत, ती अशा प्रकारे वाम मार्गाला लागली नसली पाहिजे, हे महत्वाचं आहे. त्याच्यासाठी मी काय करू शकतो? भले तुम्हाला नोकरी सोडायला लागली, सोडली पाहिजे तुम्ही, धंदा बंद करायला लागला, केला पाहिजे तुम्ही, कारण त्याच्या इतकं महत्वाचं काहीच नाही आहे या जीवनामध्ये. पण तो आपण ते करत नाही, कारण आपली इंद्रिय तृप्तीची अजून इच्छा गेलेली नाही. आपली इंद्रिय तृप्तीची इच्छा आपण आपल्या मुलांमध्ये बघत असतो. बरोबर आहे की नाही? आज आपल्या मुलांना खायला मिळत नाही शुद्ध, याचा विचार 99% आई वडील करत नाहीत. पैसेवाले म्हणतोय मी, बरं का, पैसेवाले आई वडील देखील करत नाही. मग त्यांना जगवण्यातच काय अर्थ आहे? ते मरणारच आहे 30-40 मध्ये हार्ट अटॅकने आणि कॅन्सरने. हे करताय कशासाठी, कोणासाठी करताय तुम्ही?
एक आई वडील म्हणून खूप मोठी जबाबदारी आहे. म्हणूनच शास्त्र, मगाशी मी हा श्लोक सांगितला वृषभदेवांचा. वृषभदेव सांगतात म्हणूनच की तुम्ही आई वडील झालंच नसलं पाहिजे तुम्हाला ही जबाबदारी पेलवत नसेल. पण आपण पण इंद्रिय तृप्तीच्या आहारी गेलेलो आहे. माझे बरेचसे मित्र सांगतात आमचा प्लॅनच नव्हता तरी पण मुलगा झाला. इंद्रिय तृप्तीच्या मागेच सगळे लागलेले. आता भगवंतांच्या कृपेने, श्रील प्रभुपादांच्या कृपेने आपण भगवद्गीता वाचत आहोत, भगवद्गीतेच्या मार्गावरती आलो आहोत. आता चान्स आहे आपल्याला सुधारण्याचा, आणि त्याच्यासाठी काय लागेल ते करायची आपली तयारी असली पाहिजे सुधारण्यासाठी. प्रेम सगळ्यात महत्वाचं असतं या जगामध्ये, आणि हे प्रेमच तुम्हाला अध्यात्मामध्ये घेऊन जातं. प्रेम असं नाही आहे की फक्त अध्यात्मामध्ये जाण्यासाठी आहे, प्रेम या जगात देखील महत्वाचं आहे. प्रेम असेल तर तुम्ही सुखी राहू शकता, तुमची मुलं सुखी राहू शकतात. त्यांना प्रेम शिकवा, तुम्ही प्रेम शिका, त्यांना प्रेम संबंध जोडून द्या. ही एकमेव गोष्ट तुमच्या हातात आहे. ते कठीण आहे, परंतु केलं करण्या ह्याच्यावर दुसरा पर्याय नाही. माझ्याकडे परवा एक व्यक्ती आले होते, रोटरी क्लब मधले फेमस व्यक्ती होते. ते सांगत होते आम्ही महिलांसाठी वेगवेगळ्या ऑफिसमध्ये, वेगवेगळ्या शाळा कॉलेजेसमध्ये स्वरक्षणाचे कोर्सेस घेतो, कराटे प्लस त्यांना शिकवतो आम्ही की या व्यभिचारापासून स्वतःला वाचवायचं कसं वगैरे वगैरे. ते सगळं त्यांचं बोलणं झाल्यानंतर मी त्यांना प्रश्न विचारला, त्यांच्या मनातल्या इंद्रिय तृप्तीसाठी तुम्ही त्यांना काय शिकवता? काहीच नाही. हे भौतिक ऍडजस्टमेंट्स करून हे समाज वाचणार नाही आहे, आपली मुलं वाचणार नाही आहेत. याच्यावरती एकमेव उपाय आहे प्रेम, भक्ती, अध्यात्म. आणि हे कसं देता येईल याचा विचार प्रत्येक आई वडिलांनी एकत्र येऊन केला पाहिजे. एकट्या दुसऱ्याचं काम नाही आहे. आणि याच्यासाठीच प्रभुपादांनी ही संस्था निर्माण केली, म्हणून याचं नाव ठेवलंय सोसायटी. कदाचित ते होत नसेल आता, तुम्ही हे केलं पाहिजे, आपण हे केलं पाहिजे. हरे कृष्ण. येस, आणखीन कोणीतरी प्रश्न होता मध्येच विचारत होते प्रभूजी. हरी बोल प्रभूजी. हरे कृष्ण. हरी ओम. हरे कृष्ण. येस, हरे कृष्ण. हा प्रभूजी, दंडवत प्रणाम. काल पण एक तुम्ही या लेक्चर मध्ये उल्लेख केला आणि आजही केला, शेतकरी लोक हे विष देतात. विष देतात याचा अर्थ म्हणजे की धान्याच्या मार्फत, धान्य जे आपण शेतकरी जे पिकवतात धान्य, तर त्या रासायनिक खताचा वापर करून त्या माध्यमातून विष देतात असा त्याचा अर्थ मी समजू शकतो. पण आत्ताची आधुनिक पद्धतीचे जे शेतकरी आहेत ते सर्व रासायनिक खत मॅक्झिमम लोक वापरतात. त्यांनी एखाद्या शेतकऱ्यांनी जर समजा सेंद्रिय खत वापरून जर धान्य पिकवायचं म्हटलं तर फार मुश्किल आहे. त्याचं धान्य पण एवढं घेणार नाही कोण, कारण ते स्वस्त नसतं, भाजीपाला फळे वगैरे. तर त्यांनी काय करावं? एवढे शेतकऱ्यांनी जर हे काय करायचं काय नाही, एखादीच्या मनामध्ये जर असेल की मी सेंद्रिय खतावरती मी शेती करेन, तर मग त्यांनी काय करायचं? त्याच्या ह्याला व्हॅल्यू नसतोय, त्याचं विकलं जात नाहीये, आणि स्वस्त तिथे स्वस्तकडेच ग्राहक लोक वळत असतात. स्वस्त काय मिळतं? भाजीपाला फळं वगैरे. आता हे सेंद्रिय खतावरती जे पिकवतात ना, जे काही पिकं काढतात, अन्न धान्य म्हणा, फळं म्हणा, भाज्या म्हणा, महागड असणारच, कारण शुद्ध असतं, चांगलं असतं, आरोग्य दृष्टिकोन चांगलं असतं. परंतु ते विकलं जात नाही, घेतलं जात नाही. ते याच्यावरती काय करता येईल? काय केलं पाहिजे? हरे कृष्ण. जो शेतकरी आपला माल विकण्यासाठी शेती करतो तो शेतकरीच नसतो, तो बिझनेसमॅन असतो. शेती भगवंतांनी तुम्हाला तुमचं आणि तुमच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दिलेली आहे, पोट भरण्यासाठी. तुम्हाला ती विकावाशी का वाटते? याचं उत्पन्नाचं साधन काय जर नसेल, कशाला पाहिजे उत्पन्नाचं साधन? त्याच्यासाठी खाण्यापिण्याच्या गोष्टी तुम्हाला देण्यासाठी तर भगवंतांनी तुम्हाला शेती दिलेली आहे.
उदरनिर्वाहासाठी ठीक आहे, पण बाकीच्या ज्या गरजा भागण्यासाठी काय कुठून उत्पन्न असणार त्याला? शेतीच्या ह्याच्यावरच असणार ना. बाकीच्या काय गरजा असतात? वस्त्र, निवारा आणि औषधी, औषध. बरोबर आहे की नाही? त्याच्याकडे इतकी वस्त्र असतात की आयुष्यभर त्याला पुरेल. घर तो स्वतः बांधू शकतो. आणि औषधाचा विचार केला तर प्रत्येकाने असा विचार केला पाहिजे की मी आजारी पडलोच का? मी आजारी न पडण्यासाठी मी काय करू शकतो? माझ्या मुलांना आजारी पडू नये यासाठी मी काय त्यांना शिकवू शकतो किंवा काय करू शकतो? पूर्वीची लोक कशी राहत होती जेव्हा हे वस्तू विनिमय नव्हताच, पैसा हा प्रकारच नव्हता, तेव्हा लोक कसे जगत होते? आता ती परिस्थिती नाही आहे, परंतु तरीही तुमच्याकडे एका कुटुंबाकडे 1 ते 2 एकर जमीन असेल तर तुम्ही आरामात जगू शकता. त्याच्यासोबत भगवद्गीतेचं ज्ञान पाहिजे की बाबा तुला आयफोनची गरज नाही, त्यामुळे तू ऊस लावू नको, नाहीतरी ऊस लावणाऱ्याला आयफोन कधीच घेता येत नाही. हे आणि जनरली काय झालेलं आहे की आपले जे नेते आहेत ते चुकीचं मार्गदर्शन करतात. आपला नेता येऊन सांगतो ऊस लावा, भरपूर पैसे मिळतील, त्या पैशातून तुम्हाला सगळं मिळेल. परंतु त्या पैशातून मला काय पाहिजे? रोजचं टोमॅटो बटाटे आणायचे मला, ते मग मीच लावतो ना. ऊस लावून ते विकून ते पैसे घेऊन मग बटाटे आणायला बाजारात कशाला जाऊ? त्यापेक्षा मीच लावतो ना. आणि ते बाजारातून विकत आणलेले, आज शेतकरी स्वतः विषारी भाजीपाला आणि धनधान्य विकत आणून खातोय आमच्या भागात तरी. कारण आमच्या भागातला एकही शेतकरी काही करत नाही, फक्त ऊस लावतोय. हे कोणी देवाने थोडीच सांगितलंय तुम्हाला ऊस लावा म्हणून? शास्त्र म्हणतं ज्याच्या घरी धनधान्य आहे तो खरा धनवान असतो. धान्येन धनवान, गवया धनवान. कारण आपण ह्या आधुनिक शिक्षणाला बळी पडलो. हे आधुनिक शिक्षण सांगते की कमीत कमी गैरसोयीमध्ये जास्तीत जास्त आरामात जीवन जगता आलं पाहिजे, असं जीवन जगा. त्याच्याने आरोग्याची पण वाट लागते आणि धर्माची तर पूर्ण वाट लागते. आधी म्हणजे खूप 500-1000 वर्षापूर्वीची गोष्ट सांगत नाहीये मी. 30-40-50 वर्षापूर्वी माझ्या बालपणी मी बघितलेला आहे. गाव इतका सुखी होता, पूर्णपणे सगळे शेतीवर अवलंबून होते. ज्वारी, बाजरी, मका, काय लागेल ते सगळं स्वतः उगवत होते. आज गावातला प्रत्येक व्यक्ती विकत आणतो आणि आपल्या डोक्यात बसलंय की मग पैसे पाहिजेत. विकत आणायचं म्हटल्यावर पैसे पाहिजेत, हो की नाही? प्रभूजी, मुलांना शाळेत निदान पेन तरी विकत आणायला पाहिजे. कशाला पाहिजे पेन? पेन, ह्या सगळ्या कृत्रिम गरजा आपल्याला आपल्या डोक्यात घातल्या या नेते लोकांनी. कशाचीही गरज नसते आपल्याला, सगळ्या कृत्रिम गरजा आपल्या डोक्यात घातल्या. तुम्ही मला एक मेसेज पाठवा, तुम्हाला जर इंग्रजी समजत असेल तर. एक थायलंडचा माणूस आहे, तो हे खूप छान समजावून सांगतो स्टेजवरती. त्याचा 17-18 मिनिटाचा व्हिडिओ आहे, तुम्हाला ते ऐकल्यावर इतकं आश्चर्य वाटेल. त्याला पण असंच सांगत होते लोक म्हणून तो गेला शहरामध्ये जाऊन बघितला की जेवढं काम मी गावात करत होतो त्याच्या 10 पटीने काम करायला लागतं एक भाताची प्लेटसाठी. मग त्याने विचार केला की पण हे बाकीचे लोक आरामात खात आहेत कारण हे युनिव्हर्सिटीतनं शिकलेत. मग तो विचार केला मी पण युनिव्हर्सिटीत जातो. तो युनिव्हर्सिटीत गेला आणि युनिव्हर्सिटीमध्ये प्रत्येक विषयामध्ये त्याला हेच शिकवलं जायचं की ह्या पर्यावरणाची वाट कशी लावायची, पर्यावरणाचा विध्वंस कसा करायचा. इंजिनिअरिंग तेच, MBA तेच. तो म्हणाला हे पर्यावरणच संपल्यावरती मग माझ्या भाताचा प्लेट, जरी मी माझ्याकडे पैसे असले भाताचा प्लेट घ्यायला, तरी भात येणार कुठून? आणि मी हे सगळं करतोय कशासाठी? मग तो गावी गेला. ही 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे बरं का, खरोखर घडलेली गोष्ट आहे. तो गावी गेला, तो म्हणाला माझ्या वडिलोपार्जित एवढी कमी जागा होती, त्या जागेमध्ये मी भात लावायला लागलो, त्याच्यामध्ये मी माझे आई वडील खाऊन एवढा भात उरायला लागला, मी ते विकायला लागलो. बाकीच्या माझ्या काय गरजा होत्या? कपडे. ते म्हणले की हे मूर्ख लोक कपडे माझी शेती आणि माझं घर बघायला येतात
ते आपले जुने कपडे इथेच ठेवून जातात. मी आजपर्यंत कधी कपडेच विकत घेतले नाही. माणूस हे आजच्या शेतकऱ्यांना किंवा सगळ्याच लोकांना हे डोक्यात घातलेलं आहे की सुखासाठी पैशाची गरज असते. ऍक्च्युली सुखासाठी पैशाची अजिबात गरज नसते. आपण किती सुखी आहोत हे दुसऱ्यांना दाखवायचं असेल तर मात्र भरपूर पैसे लागतात. भरपूर पैसे लागतात त्याच्यासाठी. आणि ह्या रेसमध्ये सगळे लागलेले आहेत दुसऱ्यांना दाखवायच्या. मी कसले कपडे घालतो हे मला दुसऱ्यांना दाखवायचंच नाहीये, मग कपड्याचा संबंधच येत नाही. तुम्हाला फ्रीमध्ये कपडे मिळतात. तो त्या व्यक्तीने स्वतःचं घर स्वतः बांधलं. त्याच्याकडे तो म्हणतो की आणि एवढं सगळं करून माझ्याकडे एवढा वेळ असतो, शहरातले लोक एवढे का पळतात मला काय कळत नाही म्हणतो. मी माझ्या 30 मित्रांची घरं बांधून दिली, तो सांगतो फ्रीमध्ये. स्वतःची घरं 30 बांधली. प्रत्येक घरात एक दिवस राहतो. जीवन जगायला काही लागत नाही, हे सगळं आपण स्वतः अवघड करून ठेवलेलं आहे. आणि आता बाहेर कसं पडायचं आपण विचार करतो. सिंपल जीवन जगा, साधं जीवन जगा. भगवद्गीता हेच सांगते आपल्याला, साधे जीवन जगा, जीवनाच्या गरजा कमी करा, शांत सुखी समाधानी कसं असलं पाहिजे याचं ज्ञान भगवद्गीतेतून घ्या. मला कशाचीच गरज नाही. तुम्ही ज्या शेतकऱ्याची गोष्ट मला सांगा लागलाय, तो शेतकरी स्वतःच्या शेतात कमवलेलं स्वतः खातो का? मग ते जर स्वतःच्या शेतातलं कमवलेलं तो स्वतः खात असेल तर त्याला बाहेरनं काय आणायची काय गरज आहे? जास्तीत जास्त माचीस, लाईट बिल आपल्यावरती थोपवण्यात आलं, टूथपेस्ट आपल्यावरती थोपवण्यात आली. हे सगळ्या गरजा आपण कुणी वाढवल्या? आपण स्वतः वाढवल्या. आता मी इंजिनियर आहे, मी 15 वर्ष अमेरिकेत राहून आलोय. आमच्या घरात कोणीही टूथब्रशनी ब्रश करत नाही. आम्ही टूथपेस्ट आणून आता 15 वर्ष झाली. कोणीही टूथब्रश वापरत नाही. आम्ही कोणीही साबण वापरत नाही. आम्ही साबण स्वतः तयार करतो गाईच्या शेणापासून. बरेच लोक मला म्हणतात तुमच्याकडे पैसे आहेत म्हणून तुम्ही असं बोलताय. पण आम्ही सगळ्या गरजा आमच्या इथेच आम्ही स्वतः तयार करतो, पैसे जरी असले तरी. आणि हे जीवन तुम्ही जगू शकता, त्यात काय अवघड आहे? आणि हेच आपल्या वाडवडिलांनी पूर्वजांनी आपल्याला शिकवायला पाहिजे होतं. ते वर्णसंकर झाले, त्यामुळे आपल्याला त्यांनी शिकवलं नाही, धर्म शिकवला नाही आपल्याला त्यांनी. आता प्रभुपादांच्या कृपेने तुम्ही धर्म शिकत आहात. धर्म कसा निभावला पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, याचा अभ्यास केला पाहिजे, हे पुढच्या पिढीला शिकवलं पाहिजे आपण, हो की नाही? आणि जेव्हा तो अशा प्रकारे शुद्ध आपल्याच शेतातलं शुद्ध खायला लागेल तेव्हा तो आजारी पण पडणार नाही. झाडं लावा सगळ्या फळांची. आज शेतकऱ्याला फळं इतकी महाग वाटतात, शेतकरीच फळ खात नाही. मोठे मोठे उद्योगपती, मोठे मोठे जॉबवाले फळं खातात. शेतकऱ्याला फळ मिळत नाही, कारण त्याची आमदनीच तेवढी नाही, त्याची कमाईच तेवढी नाही. परंतु तो हे विसरतोय की मी माझ्या बांधावरती चिकूचं झाड लावू शकतो. तो विसरूनच गेलाय पूर्णपणे. ऍक्च्युली जे ह्या मोठ्या मोठ्याला लोकांना मिळत नाही तसली सगळी झाडं मी माझ्या बांधावर लावू शकतो, हे विसरूनच गेलाय तो. आणि तो विचार करतोय की फक्त हे जास्तीत जास्त उत्पन्न कसं काढायचं आणि बाजार भाव कसा मिळेल आणि पैसा कसा घरात येईल. मुळात प्रॉब्लेम इथेच आहे सगळा. मला सारखी खंत लागलेली असायची अमेरिकेमध्ये की जो फळांचा राजा आंबा आहे तोच मिळत नाही, तो फक्त भारतात मिळतो. मग इथे आल्यावर कळालं की सगळीकडे फुल केमिकल मारलेलं असतं. आम्ही 25 झाडं लावली आंब्याची. आज 2 ते 3 हजार आंबे दरवर्षी आमच्या झाडाचे आम्हाला मिळतात. आम्ही एकही आंबा त्यातला विकत नाही, आमच्या भक्तांना देतो, आम्ही फुल खातो. मग याला सुख म्हणायचं नाही तर आणि कशाला सुख म्हणायचं? हे करण्यापासून शेतकऱ्याला कोण थांबवलंय? ही संकल्पना डोक्यातून काढून टाका. आणि ही संकल्पना आपल्या डोक्यात घातलेली आहे आपल्या नेते लोकांनी आणि या भ्रष्ट शिक्षण पद्धतीने. खरं ज्ञान द्या मुलांना, भगवद्गीतेचं ज्ञान द्या, या मार्गावरती आणा. खूप सोपं आहे हे ऍक्च्युली.
कोकणातल्या लोकांना जाऊन भेटा, ते सांगतील एक फणसाचं झाड असेल तर तुम्ही जगू शकता. फणस हे पूर्ण अन्न आहे. हे विसरून कोकणातले सगळे चाललेत मुंबईला, आपली शेतीवाडी सगळी सोडून. प्रॉब्लेम हा आपल्या लिडरशिप मध्ये आहे, प्रॉब्लेम हा शेतीमध्ये नाहीये. लिडरशिप बंद केलं पाहिजे हे. आणि शेती शिकलेले शेती अधिकारी वगैरे यांचं पहिले ऐकायचं बंद करा. तुमच्या आजोबांनी पंजांनी जसं सांगितलं तशी शेती करा, आजचे दिन तुमचे आपोआप येतील. हो की नाही? अजूनही तुम्हाला समजणार नसेल तर तुम्ही मला फोन करा, मी तुम्हाला समजावून सांगतो. प्रॅक्टिकल गायडन्स देतो मी तुम्हाला एक्झॅक्टली कसं करायचं. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. प्लीज माफ करा, मी क्रॉस क्वेश्चन विचारलाय मुद्दाम, कारण मी हे सगळं लेक्चर ऐकलंय. सिम्पल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग असं प्रभुपादांनी सांगितलेलं आहे. 20 गुंठ जरी जमीन असेल, 1 एकर 20 गुंठ, तर त्याच्यामध्ये एक कुटुंब हे होऊ शकतो, जगू शकतो. परंतु मुद्दाम हे की इतर भक्तांनाही या संदर्भात ऐकायला मिळावं आपलं ज्ञान. आणि म्हणून हा क्रॉस क्वेश्चन विचारलेला आहे. मी फार मोठा मी ज्ञानी नाही आहे, पण तुमचं जे ज्ञान आहे ते महान आहे, हे मला आवडले. हल्ली मला तुमची हे लेक्चर अशा पद्धतीने क्लिअरली देता, पूर्ण क्लिअर. त्यामुळे मला हे खूप आवडलं आणि म्हणून हा प्रश्न मी केला. माझं वय 73 वर्ष आहे. आम्ही माझ्या लहानपणी माझे आई वडील ना सिंपल लिव्हिंग होती त्यांची, शेतीच करत होते, अडाणी होते, शेती करायची. परंतु रासायनिक खत नुकतं जस्ट आलं होतं त्यावेळी लहानपणी, पण ते वापरायला त्यावेळेस नुकती सुरुवात केली. पण तत्पूर्वी संपूर्ण घरामध्ये शेंगा, कुठली शेतीतलं सगळं पिकत होतं आणि त्याच्यावर आमचा उदरनिर्वाह होत होता आणि त्यामुळे आम्ही निरोगी होतो. पण आता एवढा पैसा येऊन सुद्धा निरोगी नाहीये, ते मलाही माहिती आहे. पण हा मुद्दाम प्रश्न विचारला. परंतु आताच्या पिढी जी आहे, आमची मुलं, हे ऍक्सेप्ट करत नाही. आता मला अशी खुमकी वाटते की शेती करावी, आपली जी शेती आहे त्याला 4 झाडं लावावी, पेरूची लावावी, आंब्याची लावावी, चिकूची लावावी, वेगवेगळी झाडं लावावी, शेती आपली आपण करावी, आपली शेतीवर आपलं जीवन व्यतीत करावं, म्हणजे उदरनिर्वाह करावा. पण आता वयोमानाप्रमाणे ते होत नाही आणि म्हणून मला हा प्रश्न मी मुद्दा विचारलेला आहे. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. सॉरी हा. नाही, हरे माफी मागायची काही कारण नाही आहे प्रभूजी. हे अतिशय सुंदर आहे हे प्रश्न, आणि हे सगळ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. तुम्हाला एक दिवस निसर्ग फोर्स करणार आहे इकडे यायला, आणि तेव्हा खूप अवघड जाणार आहे. आत्ता प्रभुपादांचं नाही ऐकलं तर. हे आपण आपल्या पुढच्या पिढीला सांगणे खूप गरजेचं आहे, अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे तुमचे अभिनंदन मानले पाहिजेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. सॉरी हा प्रश्न विचारला. प्रत्यक्ष तुम्हाला भेटण्याची माझी खूप इच्छा आहे. माझी मुलगी बेंगलोरला असते, ती सुद्धा असे काही प्रश्न विचारले, तिच्यामुळे तुमची ओळख झाली मला, आणि म्हणून हा प्रश्न विचारलेला आहे. मी अटेंड करतो तुमचं सगळं भगवद्गीतेचं लेक्चर. सॉरी. हरे कृष्ण. नो प्रॉब्लेम. खूप धन्यवाद. हरे कृष्ण. प्रत्यक्ष भेटू तेव्हा. हरे कृष्ण. आज आपण इथेच थांबूया. कुणाचे काही प्रश्न असतील तर ते लिहून पाठवा किंवा लिहून ठेवा. उद्या चर्चा करूया. ऑलरेडी 8:40 झालेत, माफ करा. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरोभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवद गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत.